साहित्य जागरच्या रविवारची सांज वेळ ह्या आपल्या कार्यक्रमाच्या चौथ्या रविवारी आपण ठरवलं होतं की आपण एका मान्यवर पाहुण्यासोबत गप्पा गोष्टी करणार आहोत. आणि ह्या उपक्रमाची सुरुवात करायला आज आपल्यासोबत आपल्या विनंतीला मान देऊन डॉक्टर महेश देवकर हे आपल्यापैकी अनेकांचे संमित्र आहेत, पण तरीही त्यांचं जे काम आहे किंवा त्यांचा जो लौकिक आहे तो लौकिक आपणापर्यंत सर्वांपर्यंत पोहोचावा आणि त्यांच्याशी एक मनमोकळ्या अगदी स्नेहपूर्ण वातावरणात गप्पा व्हाव्यात या दृष्टीने त्यांनी लगेच आपल्या या उपक्रमात सहभागी होण्याला स्वीकृती दिली, मान्यता दिली. आणि आज आपण ह्या उपक्रमाची सुरुवात डॉक्टर महेश देवकर सरांच्या सोबत करतो आहोत. तेव्हा मी आपणा सगळ्यांच्या वतीने देवकर सरांचं मनापासून स्वागत करतो आजच्या आपल्या गप्पा गोष्टींमध्ये. आणि आपले ज्येष्ठ प्रशासक प्रकाश पंडागळे यांना विनंती करतो की त्यांनी पुढची सूत्र सांभाळावीत आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. आणि यासोबत या व्हॉइस चॅटमध्ये या कार्यक्रमात उपस्थित सर्व सदस्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. आपण सर्व इथे या नव्या टेक्निकच्या माध्यमातून एकत्र आलेलो आहोत. ही टेक्निक जर यशस्वी आपल्याला वापरता आली तर आपण असे अनेक उपक्रम करू शकू. यासाठी म्हणून आपण सर्वांनी दिलेल्या सहकार्यासाठी मी आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि आपणही आपल्या मनातले प्रश्न देवकर सरांना विचारू शकाल. तर सुरुवातीला काही वेळ आपण म्यूट राहूया आणि प्रकाश पंडागळे आता सूत्र हाती घेतील. नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश पंडागळे साहित्य जागरच्या वतीने आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आपल्या रविवारची सांज वेळ या कार्यक्रमाअंतर्गत. प्रत्येक रविवार केवळ रंजक होता कामा नये, तर प्रत्येक रविवार हा रंजकतेबरोबरच उद्बोधक, प्रबोधक आणि ज्ञानवर्धक व्हावा आणि त्याही पेक्षा तो अधिक प्रेरक आणि स्फूर्तिदायक व्हावा. या उद्देशाने महिन्याच्या चौथ्या रविवारी एका मान्यवर पाहुण्याशी गप्पा मारण्यासाठी आपण त्यांना आमंत्रित करायचं ठरवलं. आणि त्यातला आजचा हा पहिला उपक्रम, चौथा रविवार, एप्रिल महिन्यातला 25 तारीख. आज सर्वांना सर्वप्रथम महावीर जयंतीच्याही आपण शुभेच्छा देऊया. आणि आज आपल्या भेटीला आपले सगळ्यांचे सन्मित्र, अनेकांचे ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणूनही ते आहेत, शुभेच्छुक आहेत, हितचिंतक आहेत. ज्या ज्या दृष्टीने कल्याण क्षेत्रात चालणाऱ्या विधायक चळवळी आहेत त्या सर्व चळवळींना ते सक्रिय समर्थन देतच असतात आणि त्याचा वेळोवेळी आढावा घेत राहतात. आणि आपल्या वैचारिक भूमिकेने आम्हा सर्वांना सातत्याने एक विधायक दृष्टिकोन देण्यासाठी प्रेरक अशी भूमिका जे बजावत असतात, तसे आमचे मित्र श्री महेश देवकर आज आपल्या भेटीला आलेले आहेत. खूप आनंदाचा दिवस आहे. तर या कोरोनाच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये जेव्हा सगळे लोक घरी बसलेले आहेत, तेव्हा आपले घरी बसणं हे केवळ टाइमपास होऊ नये, त्याला काहीतरी एक विधायक दिशा देता यावी, सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करता यावा, या उद्देशाने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे. आणि आपल्या सर्वांना एक ही जी मिळालेली संधी आहे, घरी बसून आराम करण्याची जरी संधी असली तरी आपली वैचारिक भूमिका ठोकून नीट करण्याची सुद्धा ही संधी आहे. आणि त्या दृष्टीने आपल्या सर्वांना एक सकारात्मक ऊर्जा साठवून घ्यायची आहे. त्याबरोबर आपल्याला प्रेरणा साठवून घ्यायची आहे, स्फूर्ती साठवून घ्यायची आहे. त्या दृष्टीने महेश देवकर आज आपल्या बरोबर आहेत. आणि मला सार्थ अभिमान आहे. महेश माझा नुसता जीवलग कंठस्थ मित्र तर आहेत, माझा वर्गमित्र पण आहे आणि त्याही पेक्षा माझा बेंच फ्रेंड आहे. म्हणजे माझ्या बेंचवर बसलेला पहिला माझा जवळचा मित्र म्हणून ज्याला म्हणता येईल आणि ज्याच्यामुळे अनेक गोष्टी मी माझ्या आयुष्यात शिकलो. तो आज ज्या उच्च पदावर पोचलेला असून सुद्धा त्याचे पाय जे आज सगळ्यांच्यासाठी जमिनीवर आहेत आणि आपल्या सर्वांसाठी तो प्रेरणा ठरलेला आहे. आणि आनंदाची गोष्ट, महेश बरोबर आमची मैत्रीण आणि महेशची सहचारिणी लता सुद्धा आहे आणि दोघांशी आपल्याला गप्पा मारण्याची संधी आज मिळालेली आहे.
तर सुरू करूया आजच्या आपल्या या कार्यक्रमाला. तर महेश, तुझं मनपूर्वक स्वागत आणि नमस्कार. धन्यवाद. आज जवळपास वर्षभराने साहित्य जागरच्या सगळ्यांशी गप्पा मारायची एक संधी मिळाली आहे. मागच्या वर्षी आपण एक बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने कार्यक्रम केला होता मुलाखतीचा. त्यानंतर आता हे जरा वेगळं आहे, पण तुमच्या सगळ्यांशी आता मोकळेपणाने खुल्या गप्पा मारता येतील. तर ह्या गप्पांसाठी बोलवल्याबद्दल सर्वप्रथम प्रकाश आणि हर्षद या दोघांचेही मनपूर्वक आभार. मगाशी प्रकाशने सांगितले त्याप्रमाणे लताही माझ्याबरोबर इथे आता उपस्थित आहे आणि आम्ही दोघं तुमच्याबरोबर बोलायला गप्पा मारायला उपस्थित आहोत. लता, नमस्कार सगळ्यांना. आणि हर्षद आणि प्रकाश या दोघांचे आभार, त्यांनी मलाही या कार्यक्रमात सहभागी करून घेतले. थँक्यू लता. थँक्यू महेश. आपण या कार्यक्रमामध्ये आपल्या बरोबर आपले सगळ्यांचे सन्मित्र चंद्रकांत निंबाळकर आहेत, हर्षवर्धन वर्तक आहेत, बिपिन वर्तक आहेत. त्याही लोकांचं मनपूर्वक स्वागत. तेही महेशचे खूप जवळचे असे मित्र आहेत आणि तेही नंतरच्या काळात प्रश्न विचारतीलच. तर महेश, आपल्याला सुरुवात पहिल्यांदा आपण अंधत्वापासून करूया, कारण तुला अंधत्व थोडंसं उशिरा आलं. तर ते कसं आलं आणि तुझं बालपण कसं होतं हे थोडक्यात आपण सुरू करू, म्हणजे मग पुढे आपल्याला टप्प्याटप्प्याने जाता येईल. बरं, चालेल. मी तसं लहानाचा मोठा म्हणजे डोंबिवलीमध्ये झालो, कल्याणच्या जवळ. तुम्हा सगळ्यांना मुंबईच्या मंडळींना कल्पनाच आहे. तर डोंबिवलीमध्ये मी सुरुवातीची माझी शाळेची वर्ष तिकडे गेली आणि तिसरीत असताना ॲक्च्युली असं होतं की माझा चष्मा आधीपासूनच होता, पण माझा एक डोळा तिरळा होता आणि त्याच्यामुळे मला खूप जरा वाचन वगैरे केलं की त्रास व्हायचा, जरा डोकं दुखायचं वगैरे. तर त्यासाठी म्हणून मग आमच्या फॅमिली डॉक्टरनी एक सजेशन दिलं तो आईवडिलांना की तुम्ही एक ऑपरेशन करून घ्या, नॉर्मल ऑपरेशन असतं. आणि त्या ऑपरेशनमध्ये त्याचा तो तिरळा डोळा सरळ केला की हे काही प्रश्न पुढे येणार नाहीत. आणि म्हणून तिसरीच्या दिवाळीच्या सुट्टीमध्ये आमच्या बाबांच्या वाढदिवसाच्या दिवशीच ते ऑपरेशन करायचं ठरलं डोंबिवलीमध्ये, आणि डोंबिवलीमध्ये ऑपरेशन केलं. पण असं झालं की त्यामध्ये चूक अशी झाली डॉक्टरांकडनं की मी एका डोळ्याचं ऑपरेशन करायचं होतं, पण त्यांनी त्याऐवजी भलत्याच डोळ्याचं ऑपरेशन केलं. आणि मग नंतर जेव्हा त्यांना ते लक्षात आलं त्याचवेळी, त्यावेळी त्यांनी ऑन द स्पॉट दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन केलं. आणि मला आधी चष्मा होता, त्यामुळे माझा पडदा तसा वीक होता, मला मायनस नंबर होता. तर ते कुठेतरी काहीतरी गडबड झाली आणि त्याचा परिणाम जो आहे तो माझ्या पडद्यावरती झाला दोन्ही डोळ्यांच्या. आणि नंतर ऑपरेशन नंतर पुढच्या एक 10-15 दिवसामध्ये माझी विजन कमी होत गेली आणि नंतर मग टोटल ब्लाइंडनेस आलं. म्हणजे माझं साधारण ऑपरेशन झालं 19 सालच्या ऑक्टोबरमध्ये आणि साधारण एक महिन्याभरामध्ये नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत टोटल ब्लाइंडनेस आला हळूहळू. आणि त्याच्यानंतर मग लगेचच खरं तर पुढच्याच जूनमध्ये मी हॅपी मिडल स्कूल फॉर द ब्लाइंडमध्ये मला दाखल केलं. म्हणजे उपचारासाठीचा वेळ जो आहे तो फार वाया न घालवताना एकीकडे साईड बाय साईड उपचार चालू ठेवले आईवडिलांनी आणि दुसरीकडे शाळेचाही शोध घेतला. कारण की माझ्या आईवडिलांना शिक्षणाचं खूप एक अप्रूप होतं. मी ते दोघंही फार खरं शिकले नाहीत, पण त्यांना एक असं खूप वाटत होतं की मी भरपूर शिकावं आणि माझी शाळेतली प्रगती चांगली होती, तर त्यामुळे त्यांनी लगेच ती धडपड केली. वडील अनेक ठिकाणी जाऊन भेटले वगैरे आणि मग काही विजय मर्चंट वगैरे त्यांना NAB मध्ये सल्ला दिला आणि त्यांनी मला हॅपी शाळेमध्ये दाखल केलं. तर एक साधारण असा तो सगळा थोडासा पूर्व इतिहास आहे. तोपर्यंत माझं बालपण जे आहे ते डोंबिवलीला गेलं आणि डोंबिवलीला टिळकनगर नावाची शाळा होती, टिळकनगर महाविद्यालय तिथे मी तिसरीपर्यंत शिकलो. आणि मग तिसरीपासून पुढे मात्र हॅपी होम स्कूल फॉर द ब्लाइंडमध्ये, जिथे माझी प्रकाशची पहिल्यांदा ओळख झाली. आणि त्याच्यानंतर हर्षवर्धन वर्तक आणि त्याच्यानंतर जेव्हा बिपिन शाळेत आलं त्या बिपिन, अशी ह्या आता उपस्थित असलेल्या मंडळींपैकी
मित्रमंडळीची माझी भेट जी आहे ती अशी हॅपी होम मध्ये झाली. हे हॅपी होम शाळेचा शोध कसा लागला महेश? म्हणजे ही शाळा दाखवली कुणी? नाही, मी मगाशी म्हटलं तसं की जेव्हा माझे एकीकडे ब्लाइंडनेस आलं, एक मी ते साधारण काळ डिसेंबर मी म्हटलं असेल नोव्हेंबर डिसेंबर मध्ये लगेच ऑक्टोबर एंडला ऑपरेशन झालं 27 ऑक्टोबरला, आणि नोव्हेंबर एंड किंवा फार फार तर मला वाटतं डिसेंबरच्या सुरुवातीलाच ब्लाइंडनेस आला. आणि त्याच्यानंतर मग आई वडील खूपच हताश झाले, त्यांना खूप मोठा धक्का होता. आणि त्यांनी मग थोडंसं आधी तर त्यांना काही कल्पना नव्हती या सगळ्या बाबतीत. वडिलांचा एक मित्र होती, असं सांगितलं वडिलांना की तुम्ही त्याला घरी बसवून ठेवू नका, आणि आता अशा अशा शाळा असतात आमच्या मुलांसाठी सुद्धा, त्यामुळे जर तो घरी राहिला तर मग कदाचित त्याच्या इतर मित्र आहेत वर्गातले ते पुढे जातील, त्याला वाईट वाटेल, त्यामुळे तुम्ही एकीकडे त्याचे उपचार चालू ठेवा पण शाळा सुद्धा एकीकडे सुरू करा. आणि असं म्हणून त्यांनी मग वडिलांना NAB नेलं, आणि तिथे विजय मर्चंट होते ते हे करायचे, म्हणजे मला वाटतं काय सल्ला द्यायचे तिथे. त्यांनी सल्ला दिला आणि त्यांनी हॅपी होमचं नाव सजेस्ट केलं, आणि त्याच्यामुळे मग आम्ही हॅपी होमला आलो. ग्रेट. आता मला इथे एक प्रसंग आठवतो, एक गोष्ट आठवते. महेश जेव्हा तिसरीत आला तेव्हा तो तिसरी शिकून आला होता डोळस शाळेतून, आणि त्यामुळे आमच्या त्यावेळेच्या ज्या मुख्याध्यापिका होत्या दिवाळीपर्यंत सेमिस्टर शिकलो होतो. अर्ध सेमिस्टर तो शिकून आला होता तिसरीत, त्यामुळे त्याचं वर्ष वाया जाऊ नये म्हणून आमच्या ज्या मुख्याध्यापिका होत्या त्यावेळी बनाजी मॅडम, तर त्यांनी त्याला डायरेक्ट चौथीत बसवायचा विचार केला आणि चौथीत बसवलं होतं. पण महेश एक दिवसच चौथीत बसला आणि परत तिसरीत आला. तर तेही जाणून घ्यायला आवडेल महेश, काय होतं डबल ते प्रमोशन मिळून सुद्धा तू ते घेतलं का? बरोबर आहे, ते तुला आठवत बरोबर आहे अगदी. म्हणजे मी जेव्हा जेव्हा मी शाळेत जॉईन झालो तेव्हा ऑलरेडी जून उजाडला होता, म्हणजे खरं तर तिसरीचं ते अकॅडमिक इयर संपलं होतं, आणि माझा शाळेतला परफॉर्मन्स खूप चांगला होता. म्हणजे माझी सहामाही परीक्षा झालेली होती, त्यामुळे माझ्या डोंबिवलीच्या शाळेने सहामाहीच्या माझ्या मार्कांच्या बेसिसवरती मला पुढे तिसरी पास अशा प्रकारे सर्टिफिकेट दिलं होतं, दाखला दिला होता. पण मी जूनमध्ये जेव्हा जॉईन झालो शाळेमध्ये त्यावेळी मला ब्रेल येत नव्हतं, त्यामुळे सुरुवातीला शाळेने असा निर्णय घेतला की मी तिसरी रिपीट करावी, आणि मग मी तिसरी रिपीट केली. आणि त्यावेळी आपण दोघं एकत्र होतो, एकाच बेंचवरती होतो, आणि त्यामुळे माझ्यासाठी तर सगळंच जीवन नवीन होतं, कारण त्यापूर्वी मी कधीच हॉस्टेलमध्ये राहिलो नव्हतो, घर सोडून कधी राहिलो नव्हतो, आणि सगळ्याच ऍडजस्टमेंट्स त्यामुळे नवीन होत्या, की एकतर ब्लाइंडनेसची ऍडजस्टमेंट होती, आणि दुसरं म्हणजे घराबाहेरच्या एका वेगळ्या आयुष्याची ऍडजस्टमेंट होती. तर ते सगळं करताना मला प्रकाशची खूप आधार वाटायचा त्या कामामध्ये. काही शाळेमधली अशी मंडळी होती, म्हणजे एकदम मला वाटतं शाळेतल्या काम करत्या मातलीबाई अशा आया मला आठवतात, त्यांचा एक असा, आणि किरणताई होत्या, मला त्यांचा एक खूप आधार वाटायचा की आपण घरापासून लांब राहतोय. आणि मग वर्गामध्ये प्रकाशची मैत्री होती, आणि मला वाटतं त्या व्यतिरिक्त फार अशी नव्हती ओळख फार मुलांची, कारण की बाकीची मुलं ती वयाने खूप मोठी होती, म्हणजे थोराड मुलं होती, आणि मला ते जरा फार विचित्र वाटायचं. आणि त्यामुळे प्रकाशची माझं एकतर मैत्री जुळली आणि भावनिक एक संबंध जुळला. आणि त्याच्यानंतर 2-3 महिन्यानंतर जेव्हा मला थोडंसं ब्रेल शिकून झाल्यानंतर शाळेने अचानकच ठरवलं की चला आता चौथीत टाकूया, आणि म्हणून मला त्यांनी चौथीमध्ये पाठवलं. त्यावेळी हर्षवर्धन वर्तक आता आहे ते चौथीत होते, आणि मग चौथीच्या मुंबईमध्ये ठीक आहे आता चला आता ती तिसरी झाली, 2-3 तास त्यांच्या वर्गात थांबलो चौथीच्या. पण पुन्हा मी तिसरीच्या आपल्या चहाच्या सुट्टीमध्ये जाऊन सांगितलं ऑफिसमध्ये की बाबा चौथीत जायचं नाही, मी तिसरीत माझा मित्र तिथे आहे, आणि म्हणून मी सांगून पुन्हा तिसरीत जाऊन बसलो. आणि म्हणजे बनाजी मॅडमनी सुद्धा त्यावेळी त्याला ऑब्जेक्शन घेतलं नाही, आणि त्यांनी मला तिसरी बसू दिलं. आणि त्यानंतर मात्र जेव्हा आमची तिसरी पूर्ण झाली त्यावेळी प्रकाश पहिला आला होता आणि मी तिसरा आलो होतो. आणि मला ब्रेल संगीत हे काही विषय नवीनच होते, संगीत त्याच्या आधी कधीच नव्हतं. तर आमचा असं पहिला आणि तिसरा नंबर आला. मग शाळेने एक निर्णय असा घेतला आणि आम्हाला दोघांनाही तिसरीत डायरेक्ट 5वीत प्रमोट केलं. शाळेने ही काळजी घेतली की प्रकाशची माझी मैत्री होती आणि त्याचा परफॉर्मन्स शाळेमध्ये खूपच चांगला होता,
त्यामुळे आम्हाला दोघांनाही एकदम प्रमोट केलं आणि आम्ही एकदम 3रीतनं 5वीत गेलो. तर अशा प्रकारे तो आमचा ती आमची जोडी जी होती ती पुढे कायम राहिली आणि ती फाटाफूट मात्र झाली नाही. त्यासाठी शाळेचे आभारच मानले पाहिजे. हा, थँक्यू महेश ठरवून तुला तुझे त्यासाठी आभार मानले पाहिजे. तू जर त्यावेळी 4थीत राहिला असतात तर मला कदाचित 1 वर्षाचं डबल प्रमोशन पहिला येऊन सुद्धा मिळालं नसतं. तर तुझ्यामुळे तो एक फायदा झाला नक्कीच त्यावेळेचा तरी लहानपणी. त्यानंतर खूप फायदे तुझ्यामुळे माझे झाले. म्हणजे वैयक्तिक म्हणायचं झालं तर बऱ्याच गोष्टी ज्या मला कदाचित आयुष्यात मिळाल्या नसत्या किंवा माहिती झाल्या नसत्या त्या लवकर माहिती झाल्या. ते महेश माझा क्लासमेट होता, बेंचमेट होता आणि त्याबरोबर माझा कॉटमेट सुद्धा होता. म्हणजे आम्ही आमच्याकडे 2 डबल कॉट असायची. तेव्हा खालच्या कॉटवर महेश असायचा आणि वरच्या कॉटवर मी असायचो. त्यामुळे आमच्या ड्रॉवर पण आमच्या आजूबाजूला होते. त्यामुळे महेश जे काही खायला आणायचा बिस्किट वगैरे वगैरे ते सगळ्याचा उपयोग सुद्धा मला त्यामुळे व्हायचा. तेव्हा एक पार्ले बिस्किट, मारी बिस्किट, हे क्रीम बिस्किट आयुष्यात पहिलं खाल्लं असेल तर महेशमुळेच खाल्लं मी त्याच्या ड्रॉवर मधून घेऊन. तर अशा त्या बालपणाच्या आठवणी तर खूप आहेत. आपण हॅपी मधलं महेशचं 7वी पर्यंतचं शिक्षण आमच्या बरोबर खूप हसत खेळत छान झालं. तर महेशने 7वी नंतर 8वीत शाळा बदलली. डोळे शाळेत जायचा निर्णय का घेतला हे मला विचारायचं. त्याच्या आईवडिलांना नेमकं असं का वाटलं की अंधशाळा सोडून आता आपण एकात्म शिक्षण पद्धतीत शिकवावं आपल्या मुलाला. तर त्याच्या मागचा काय विचार होता महेश? हा, एकतर म्हणजे 3री पासून 7वी पर्यंत प्रवास होता. मी म्हटलं असं की सुरुवातीला कठीण झाला होता, पण नंतर मग एकदा सगळ्यांच्या ओळखी झाल्यानंतर मग शाळेत ते पुढचे 5वी ते 7वी खूपच आनंदात आणि मजेत तो काळ गेला. त्याच्यामध्ये 7वी नंतर असं झालं की 2 ऑप्शन होते. एक तर शाळेत राहायचं आणि शनिदासमध्ये जायचं. आणि पण म्हणजे शाळेच्या प्रिन्सिपल ज्या होत्या बनाजी मॅडम त्यांनी आईवडिलांना असं सांगितलं की तुम्ही तुमच्या इथे सोय असेल तर तुमच्या इथे को एज्युकेशन त्याला घाला इथे ठेवण्यापेक्षा. तर म्हणजे खरं तर त्याच्यामध्ये मला वाटतं मला फार काही रोल होता की असं मला वाटतं असं नाही, पण बहुतेक डोंबिवलीला कारण ऑब्व्हियसली जरा शिक्षणात असतं त्यामुळे ते चांगला होता. तर त्यामुळे शाळेकडनं एक असा सल्ला देण्यात आला होता की तिकडे जावं. आणि मग आईवडिलांना कसं ते जरा सोयीचं वाटलं की लांब ठेवून शिकवण्यापेक्षा आपण घरूनच इथे. आणि त्यावेळी वडिलांनी पहिल्यांदा असं केलं की जी जुनी शाळा होती तिथून तुम्ही पहिलं 3री पर्यंत शिक्षण घेतलं तिथे ते पहिल्यांदा गेले. पण तिथे त्यांनी मला ऍडमिशन द्यायला नकार दिला. ते म्हणले की नाही तो त्रास देतील वगैरे अशी काही काही कारणं पुढे केली आणि ऍडमिशन नाकारलं. आणि त्यानंतर मात्र सवा जोशी विद्यालय जे डोंबिवलीला आहे त्यांनी तिकडे चबिलदास शाळा ज्या संस्थेची आहे जनरल एज्युकेशन त्या संस्थेची ती ब्रांच आहे. तर त्यांना त्यामुळे चबिलदासच्या माध्यमातून अनुभव होता. तर त्यांनी मग ऍडमिशन द्यायचं मान्य केलं. शाळा आमच्या घरापासून लांब होती पण त्यांनी तिथे ऍडमिशन दिलं आणि तिथे सगळे शिक्षक आणि मित्रही मला सहकार्य करणारे होते. पण म्हणजे हा निर्णय जो होता तो तसा माझ्या आई वडिलांनीच घेतला होता. ते ठरवून गेलं की असं महेश ब्रेल मध्ये शिक्षण 7वी पर्यंत घेतलं आणि 8वी नंतर तुझा ब्रेल बरोबरच मला वाटतं तेव्हा तुझ्या आयुष्यात ऑडिओ कॅसेट यायला लागल्या किंवा तसं म्हणजे 8वी पासून तू शिक्षण कसं घेतलं? कारण ब्रेल काय फार तुझं फास्ट नव्हतं माझ्या अनुभवाने तरी जेव्हा तू शिकायला लागलास ब्रेल तेव्हा. तर नंतरचं तुझं शिक्षण आणि त्यातही तू 10वीत मेरिट मध्ये आलास. तर हा सगळा प्रवास कसा होता 3 वर्षांचा? 7वी पर्यंत ब्रेल मध्ये शिक्षण झालं. ब्रेल मला तसं माझं काही खूप त्याच्यावरती हुकमत होती की असं नाही म्हणणार मी स्लो रायटर आणि स्लो रिडरच होतो ब्रेल मध्ये. आणि 8वी मध्ये आल्यानंतर म्हणजे बाकीचं माझं खरं शिक्षण 8वी ते 10वी पर्यंतचं जो काही शिक्षण आहे ते मुख्य ब्रेलमध्ये एक व्यंकटेश जामखेडकर म्हणून शिक्षक होते संस्कृतचे. आणि त्यांनी मग त्यावेळी मला मदत केली. ते माझं सगळं पाठ्यपुस्तक होतं ते मला रेकॉर्ड करून द्यायचं सुट्टीमध्येच सेशन सुरू व्हायच्या आधीच. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये मी संस्कृतचा अभ्यास करायला लागला. पण समाव म्हणजे मला ब्रेल वाचण्यापेक्षा संस्कृतमध्ये म्हणजे ऑडिओ अभ्यास करणं मला जास्त सोयीचं वाटलं. आणि ते मला
त्यानंतरचा जो सगळा काळ आहे त्याच्यात ऑडिओमध्ये शिक्षण घेत होतो आणि 10वी-मध्ये त्यावेळी महाराष्ट्रामध्ये आंध्र विद्यार्थ्यांमध्ये पहिला आलो होतो आणि तिथे खानावाला award आलो होतो. पुढे मला असं विचारायचं महेश, 3 वर्ष गॅप घेतल्यानंतर तुझी आमची सर्वांची पुन्हा भेट झाली आणि ती सेलॉन हॉस्टेलच्या माध्यमातून आणि एल्फिन्स्टन कॉलेजच्या माध्यमातून. तर हे एल्फिन्स्टन या कॉलेजलाच शिकायचं हे हा निर्णय कसा झाला? इनफॅक्ट तिथे पण एक सगळं गंमत अशी झाली की मी 10वी झाल्यानंतर डोंबिवलीला पुन्हा ऍडमिशन घ्यायचं ठरवलं होतं. इनफॅक्ट ऍडमिशन घेतलंही होतं. डोंबिवलीचं पेंढारकर कॉलेज आहे तिथे ऍडमिशन प्रोसेस पूर्ण केली होती आणि ती प्रोसेस पूर्ण केल्यानंतर त्यामध्ये डोंबिवलीला श्याम सायनेकर म्हणून होते, ब्लाइंड शिक्षकच होते ते आणि ते ठाण्याला शिकवायचे. तर त्यांची माझी भेट झाली आणि ते असं म्हणाले की वडिलांनी त्यांनी सांगितलं की ह्याला जर पुढे तुम्हाला त्यांनी शिकायचं असेल तर तुम्ही डोंबिवलीमध्ये ठेवू नका. डोंबिवलीमध्ये ते म्हणजे मी अनेक वर्ष इथे डोंबिवलीत राहिलोय आणि मला तिथल्या अडचणी माहिती आहेत, फिल्डर मिळत नाही, अशा सगळ्या अडचणी असतात. तुम्ही त्याला इथनं काढा आणि एल्फिन्स्टन कॉलेजला ऍडमिशन घ्या, असं तरी वडिलांना सल्ला दिला आणि वडिलांनी तो सल्ला लगेचच ऐकला. त्यांना बरोबर वाटतं हे बरोबर आहे. आणि मग आम्ही जे डोंबिवलीला घेतलेलं ऍडमिशन होतं ते लगेचच कॅन्सल करून एल्फिन्स्टनला गेलो आणि मग त्यावेळी एल्फिन्स्टन कॉलेजला ऍडमिशन घेतलं आणि हॉस्टेलला आलो. हॉस्टेलला त्यावेळी विकेक क्षीरसागर, वाका क्षीरसागर म्हणून एल्फिन्स्टनमध्ये संस्कृतचे प्राध्यापक ते हॉस्टेलचे डायरेक्टरही होते. तर त्यांनी मग सांगितलं की नाही तुम्ही योग्य निर्णय घेतला आणि इथेच ऍडमिशन घ्या. आणि मग त्यावेळी मी संस्कृतची निवड केली होती. त्यांनी ऐकलं त्यांना अजून आनंद झाला कारण ते स्वतः संस्कृतचे प्राध्यापक होते. तर मग त्यांनी मला लगेचच हॉस्टेलचं ऍडमिशन करून दिलं आणि मग अशा पद्धतीने मी डोंबिवलीवरनं एल्फिन्स्टनला आलो. आणि इनफॅक्ट ती खरं माझी पुन्हा पहिलीच वेळ होती की स्वतंत्रपणे म्हणजे काही करण्याची, कारण त्याआधी हॅपी होममध्ये असताना काही बाहेर कुठे जायचा प्रसंग यायचा नाही. शनिवार सोमवारी आईच न्यायला आणि सोडायला यायची शाळेतनं. जोशी हायस्कूलला जेव्हा डोंबिवलीला होतं त्यावेळी सुद्धा कोणीतरी घरातलं मला सोडायला यायचं शाळेमध्ये आणि शाळेत आणायला यायचं. त्यामुळे मला एकट्याने कुठे जायची सवय नव्हती, मोबिलिटी बिलकुल नव्हती. तर एल्फिन्स्टनला गेल्यानंतर एक महत्वाचं हे ते होतं की मोबिलिटी आणि हे आणखी एक स्वतंत्र पणे आणि स्वावलंबी जीवनाची खरं सुरुवात तिथून झाली असं म्हणायला हरकत. आता मला वाटतं की एल्फिन्स्टन नंतर आपण पुण्याची निवड का झाली आणि पुणे विद्यापीठातच का जावं, तर तो सल्ला कसा आणि कुणी दिला आणि तो किती फलद्रूप ठरला असं वाटतं? मी नेहमी म्हणते की माझ्या आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यावर मला खूप चांगले लोक भेटले आणि त्यांचा चांगला सल्ला मिळाला. तर मी म्हटलं असं की डोंबिवली एल्फिन्स्टनला आलो. एल्फिन्स्टनला माझं संस्कृत होतं आणि मी TYBA पर्यंत येईपर्यंत खरं तर सुरुवातीला माझा विचार होता की आपण पॉलिटिकल सायन्समध्ये काहीतरी करावं आणि इंटरनॅशनल लॉ वगैरे शिकावं असं एक डोक्यात होतं. पण SYला येईपर्यंत ती आवड बदलली आणि असं एक झालं की आपण साहित्यामध्ये, भाषा क्षेत्रामध्ये काहीतरी करावं. आणि त्यावेळी तुला माहिती प्रकाश एल्फिन्स्टनला तुझ्या राजाध्यक्ष आणि प्रभात बनोरकर आणि वसंत आबाजी डहाके असे मराठीचे 3 दिग्गज शिक्षक होते आणि संस्कृतला आमचे विके क्षीरसागर, वाका क्षीरसागर सर होते. तर म्हणजे मला एक असं होतं की मला मराठी खूप आवडायचं, मराठी साहित्य खूप आवडायचं, असं वाटायचं की आपण मराठीमध्ये येतो. पण नंतर असं झालं की SY पूर्ण होता राज्याध्यक्षबाईंना SNDT मध्ये ऑफर आली आणि त्यात एल्फिन्स्टन याला गेल्या, SNDTला गेल्या आणि एका प्रकारे माझा निर्णय थोडासा सोपा झाला त्यामुळे. आणि मी मग BA संस्कृत घेऊन केलं, एंटायर संस्कृत घेऊन. आणि मग त्यावेळी जेव्हा रिझल्ट लागायचाच होता इनफॅक्ट त्यावेळी माझ्यासाठी पुन्हा क्षीरसागर सरांनीच निर्णय घेतला होता. ते म्हणाले की तू पुढे जर संस्कृतमध्ये करिअर करायचं असेल तर मुंबईला थांबू नकोस आणि पुण्याला जा. आणि आपल्या परीक्षा व्हायच्या आधीच खरं तर ते पुण्याला एकदा जाऊनही आले होते, इथल्या विभाग प्रमुखांना भेटून ते आले होते. मला याची कल्पना नव्हती. पण ज्यावेळी रिझल्ट लागला त्यावेळी पुन्हा असंच झालं की वडिलांनी हे करून मुंबई विद्यापीठामध्ये तिथे संस्कृत विभागात ऍडमिशन घेण्यासाठी खटपट केली. पण क्षीरसागर सर म्हणले नाही, संस्कृतमध्ये करिअर करायचं तर मुंबईला थांबवू नका आणि पुण्याला जाऊ दे त्याला. आणि मग त्यांच्या सल्ल्यावरून पुन्हा त्या BAच्या त्यामध्ये आम्ही पुण्याला येऊन दाखल झालो. आणि पुण्याला त्यांनी पुण्याच्या ज्या विभाग प्रमुख डॉक्टर सरोजा भाटे त्यांच्या नावाने त्यांनी ऑलरेडी पत्र दिलं होतं, त्यांना निरोपही दिला होता की माझ्या विद्यार्थ्याला पाठवतो
आणि मग त्यांनी इथे माझं स्वागत केलं आणि मी अशा पद्धतीने पुन्हा मुंबईला राहता राहता पुण्याला येऊन पोहोचलो. आणि पुण्यातला मग सगळा तो माझा प्रवास आहे. तर तिथून एक वेगळ्या पद्धतीने त्याला गती मिळाली. आणि तू विचारस तो किती फलद्रूप झाला, तर आता मागे येऊन बघताना असं वाटतं की क्षीरसागर सरांचा त्यावेळीचा तो आग्रह आणि सल्ला तो मानला, हे खूप चांगलं झालं. आणि त्यामुळेच आता जिथवर मी येऊन पोहोचलो आहे आणि जे मला एक माझं क्षेत्र सापडलंय ते अदरवाईज मला सापडलं नसतं कदाचित मुंबईला मी असतो तर. कारण मुंबईला पाली विषय नव्हता, त्यामुळे मुंबईला मी असलो असतो तर माझा पालीशी परिचय झाला नसता. पुण्याला आल्यामुळे पाली भाषेशी परिचय झाला संस्कृत MA करत असताना, आणि त्यामुळे पुढच्या या संधी सगळ्या खुल्या झाल्या. मला आता या संवादामध्ये इथून लताला आणायचं आहे. सर्वप्रथम लताची मी माफी मागतो, एवढा वेळ तिला मी प्रतीक्षेत ठेवला आणि बसवून ठेवला त्याबद्दल. तर लताची भेट इथेच पुण्यामध्ये महेशशी झाली, तर ती पहिली भेट कशी होती आणि नेमकं मग पुढे हे प्रेमात पर्यावसन कसं झालं, लग्नात पर्यावसन कसं झालं, ही कथा लताकडून ऐकायला आम्हाला जास्त आवडतं. ओके, खूप ठिकाणी याचं उत्तर दिलेलं आहे, पण तरी आता जरा नाही, आमच्यासाठी नवीन आहे. नाही, तुम्ही सगळे त्याचे साक्षीदार आहात. तू, हर्षा, बिपिन, किशोर हे सगळे साक्षीदार आहात. परत ऐकायला आवडेल आम्हाला. एनिवे, मी महेश आणि मी एक 2-3 महिन्यांसाठी, म्हणजे महेश पुणे विद्यापीठात MA करत असताना मी पुण्यातल्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठात MA करत होते संस्कृतमध्ये. आणि महेश ॲडिशनल MA म्हणून टीमविथ त्यानं जॉईन केलं होतं, तो आणि त्याच्यावर त्याचा मित्र होता मल्हार कुलकर्णी. तर ते दोघं यायचे, पण एकतर म्हणजे त्या मला वाटतं 2 का 3 महिने महेश आला असेल, पण त्या काळात काही मी त्याच्याशी बोलल्याचं किंवा तो माझ्याशी बोलल्याचं मला आठवत नाही. आणि मी नेहमी म्हणते तसं की एकतर आम्ही सगळे प्रॉपर पुण्याचे होतो टीमविथ, आणि हे दोघं फक्त तासाला यायचे आणि तास संपल्यावर जायचे. आणि आमची टीमविथची परंपरा तेव्हापर्यंत अशी होती की सकाळपासून रात्रीपर्यंत टीमविथच असायचं. तर त्याच्यामुळे ही थोडी बाहेरून आलेली माणसं होती असंही होतं. आणि त्यामुळे तेव्हा काही एक शब्दही आम्ही दोघं बोललेलो नव्हतो. आणि माझं संस्कृतमधलं MA संपल्यानंतर आणि दरम्यान भाषाशास्त्रातलं MA संपल्यानंतर मी पुणे विद्यापीठात PhD ला ऍडमिशन घेतली. तेव्हा महेशचं पाली दुसरं MA सुरू होतं. आणि तेव्हा मला ही घटना बऱ्याच जणांना कदाचित माहीत असेल, पण मी पुणे विद्यापीठात PhDच्या कामासाठी गेले होते. मला तिथे कोणी मित्रमैत्रिणी नव्हते, कारण माझं सगळं शिक्षण टिळक महाराष्ट्र विद्यापीठात झालेलं होतं. तर एक दिवस मला चहाला जायचं होतं आणि कॅन्टीनला एकटीला जायची मला काही सवय नव्हती. तर मी आमची जी सिनियर मैत्रीण यशोधरा कर, तिला म्हटलं की माझ्यावर चहाला येतेस का? ती म्हणाली मला वेळ नाहीये, महेश इथे आहे, तू महेशला घेऊन जा, त्याला वेळ असेल. आणि म्हणजे महेश हो म्हणाला. आणि तिथून बाहेर कॅन्टीनला जायचं, तर माझ्या हे डोक्यात रिअलाइज झालं नाही की याचा हात धरायला लागणार आहे म्हणून. आणि ह्या तुम्हाला जे सगळे डिपार्टमेंटला येऊन गेले त्यांना सगळ्यांना माहिती आहे की डिपार्टमेंटच्या बाहेर खाली अण्णाच्या कॅन्टीनकडे यायला 3 पायऱ्या होत्या. तिथपर्यंत महेश आला आणि तो म्हणाला की आता ह्याच्या पुढे जर तुला मी यायला हवं असेल चहाला तर तुला हात धरायला लागेल म्हणून. आणि तोवर मला रिअलाइज झालं नव्हतं की हात धरायला लागणार आहे. तर ती ओळखीची सुरुवात होती. आणि मग नंतर महेशच्या पुतणीचं बारसं होतं शमीचं, आणि त्यासाठी तो आणि महेशचा मित्र अजय मिश्रा आणि मैत्रीण रुबी हे तिघं डोंबिवलीला चालले होते. आणि मला माझ्या काही वैयक्तिक कामासाठी मुंबईला जायचं होतं. आणि तेव्हाही असंच झालं की मला एकटीला यायचा कंटाळा आला आणि बाकी कोणी यायला तयार नव्हतं. आणि मग महेश म्हणाला की आम्ही चाललोय, तू येऊ शकतोस म्हणून. तर त्या प्रवासाला मी त्यावेळेला अरुणा ढेरेंचं मैत्रीही वाचत होते आणि म्हणजे आम्ही एकत्र वाचलं. आणि मला वाटतं तिथेच कुठेतरी माझ्या मनात तरी ऍटलिस्ट हे झालं की आता आपल्याला म्हणजे महेश बरोबरच राहायचं आहे असा निर्णय झाला. म्हणजे त्यावेळी हात धरला तो शेवटपर्यंत धरावा असा निर्णय कधी झाला त्यावेळी?
नाही तेव्हा नाही. मी आता हे रिट्रॉस्पेक्टिव्हली असं म्हणतेय की जसं संस्कृत नाटकामध्ये पताका स्थानं असतात की पुढे होणाऱ्या गोष्टींची आधी सूचना दिलेली असते, तर ती रिट्रॉस्पेक्टिव्हली ती पताका स्थान होतं असं मला नंतर बघताना वाटतं. की महेशचं म्हणणं आहे की इथून पुढे तुला मी सोबत हवा असेल तर हात धरायला लागेल म्हणून, आणि मग तेव्हा तो धरला, तो सोडला नाही. तर तुमच्यामध्ये प्रपोज कोणी केलं होतं आणि ती प्रपोज करण्याची कथा काहीतरी रंजक आहे ती आमच्या बातमी पब्लिक व्हायलाच हवी. नाही, बातमी नाहीये ती. नाही म्हणजे ते थोडं काय म्हणूयात की म्हणजे आमची ओळख तशी झाली ऑक्टोबर मध्ये, आणि जानेवारीमध्ये मी त्याला प्रपोज केलं. तर तो आधी हो म्हणाला, मग 10 मिनिटात नाही म्हणाला, परत हो म्हणाला वगैरे. ते पण ते त्याचं अजूनही सुरू असतं. म्हणजे आता मी त्याला समजा विचारलं की महेश चहा देऊ का, तर तो हो म्हणेल आणि पुढच्या मिनिटाला म्हणेल नको. त्याच्यामुळे हे आता कळलंय. तेव्हा कळायचे काही चान्स नव्हता की हा इतका दर 2 मिनिटाला मत बदलतो असं तेव्हा कळायला काही चान्स नव्हता. पण त्याच्यामुळे त्याला होकारावर ठाम ठेवण्यासाठी मला बरेच उद्योग करायला लागले. उद्योगच पाहिजेत आम्हाला. काही सांगणार का आम्हाला? हा, मला सांगायला काही नाही. म्हणजे माझ्या दृष्टीने असं होतं की मी एखादी गोष्ट हातात घेतली तर मी ती सहसा सोडत नाही. त्याच्यामुळे, आणि हा ठामपणे मला करायचं नाही असंही म्हणत नव्हता की म्हणजे असे होऊ शकलं असतं ना, मग हार्टब्रेक वगैरे काय अशा कविता लिहिल्या गेल्या असत्या, पण तसे हा काय म्हणत नव्हता. पण त्या दिवशी तो हो म्हणाला. त्याच्यानंतर मी जरा घाई केली आणि मला वाटतं त्यानंतर 1 का 2 दिवसातच माझ्या घरी सांगली. आणि मग घरी झालं म्हणजे सगळं फिल्मी स्टाईल मध्ये, तू आम्हाला मेलीस वगैरे, तू लग्न केलं वगैरे, सगळे डायलॉग झाले आमच्याकडे. पण आता माझ्या असं लक्षात येतं की म्हणजे मी स्वतः आता 2 मुलांची आई असताना माझ्या असं लक्षात येतं की म्हणजे माझी महेशची ओळख केवळ 3 महिन्यांची होती, आणि त्याच्याबद्दल मला काही फार व्यवस्थित माहिती होती किंवा असं काही नव्हतं. आणि त्याच्यामुळे म्हणजे तो ब्लाइंड असणं नॉर्मल कोर्समध्ये कदाचित माझ्या आईवडिलांनी ऍक्सेप्ट केलं असतं एवढ्या कमी ओळखीवर, पण मग तो ब्लाइंड आहे आणि मग कसं होणार असं सगळं त्यांच्या डोक्यात असणार. आणि ऍटलिस्ट पुण्यामध्ये म्हणजे जेव्हा मी महेशला पहिल्यांदा बघितलं, मग अशी म्हटलं की महेश बरोबर जेव्हा पहिल्यांदा चहाला गेले तेव्हा त्याचा हात धरायला लागेल हे मला म्हणजे नव्हतं. इतकं तो एक म्हणूयात की भाबडेपणा किंवा ही जाणीवच नव्हती आली की हे करायला लागेल म्हणून, कारण मी तोवर खरंच एकही ब्लाइंड बघितला नव्हता तो. तर त्याच्यामुळे माझ्या आई वडिलांनीही बघितला असण्याची शक्यता कमीच आहे. त्याच्यामुळे अशा व्यक्तीशी 3 महिन्यांच्या ओळखीवर लग्न करणं हे त्यांच्या मते निव्वळ मूर्खपणाच होता. पण मी माझ्या निर्णयावर ठाम होते. आणि खरं सांगायचं तर मी हे खूप वेळा खूप ठिकाणी सांगितलंय की तो ब्लाइंड आहे म्हणून घरून विरोध होईल ह्याची मला जाणीवच झाली नव्हती, कारण मला ते त्याचा ब्लाइंडनेस हा परसिव्ह नव्हता आला. म्हणजे असं आपण कसं म्हणतो एखाद्याला काहीतरी प्रॉब्लेम असतो की काही असेल, आणि तसा मी तो ऍक्सेप्ट केला होता. म्हणजे मला हे काहीतरी फार भयंकर आहे वगैरे असं बहुतेक वाटलंच नव्हतं. आणि त्याच्यामुळे माझ्यासाठी मी हा मुद्द्यावर विचारही केला नव्हता की तो ब्लाइंड आहे म्हणजे काय, आणि मग त्याच्यामुळे आपल्याला पुढे काही ऍडजस्टमेंट्स करायला लागतील का, असंही काही नव्हतं. साधारण एखाद्या माणसाचं एखादं बोट तुटलेलं असं वगैरे ह्या पातळीवरही मला ती जाणीव झालेली नव्हती. असं मी खूपदा विचार केला, पण माझ्या असं लक्षात आलं की मी ह्याची खरंच विचार केलेला नव्हता किंवा मला ती जाणीव झालेली नव्हती. तेव्हा आई वडिलांच्या नकारानं ती अशी एकदम हे झाली. त्याच्यानंतर आमच्या घरात असेही काही विनोदी घटना घडल्या की मी जेव्हा BA झाले तेव्हा माझ्या आई वडिलांनी असं मला हे केलं की आता आम्ही तुझ्यासाठी स्थळ बघायला सुरुवात करू का. तुम्ही त्यांना असं म्हटलं की मला एक तर MA करायचं, MA झाल्याशिवाय मी काय लग्नाच्या भानगडीत पडणार नाही, आणि माझा मुलगा मी माझ्यासाठी नवरा माझा मी शोधेन, आणि हेही त्यावेळेला सांगितलं होतं की जात आणि धर्म या दोन्ही गोष्टी बघणार नाही. तर म्हणजे आता तेव्हा सगळंच काय बाजारात तुरी आणि भटभटणीला मारे अशीच परिस्थिती होती की BA झाले होते. त्याच्यामुळे त्याच्या पुढे त्या आई वडिलांनी जात आणि धर्म या विषयावर काही चर्चा करायची वेळच नव्हती आली. आणि नंतर जेव्हा महेश स्थळ तेव्हा ती म्हणाली की तू असं म्हणाल की जात बघणार आणि धर्म बघणार नाही, पण ब्लाइंड असं नव्हती म्हणायची. पण म्हणजे मी काय आता कुठल्याही गोष्टी ब्लाइंडशीच लग्न करायचं असंही ठरवून गेले नव्हते. पण काय म्हणूयात की तो विरोध होता हे खरं आहे, आणि तो कदाचित
माझ्या काळजीपोटी असेल, समाज काय म्हणेल ह्या पोटीही असणार. आणि ह्याचं अधूनमधून होणे सुरू होतं. पण मग मी माझे शिक्षक बहुलकर सर यांना सांगितलं या निर्णयाबद्दल. त्याच्यानंतर महेशनं भाटेबाईंचा उल्लेख मगाशी केला, मी बाईंना सांगितलं. तर बाई ठामपणे माझ्या पाठीशी उभ्या होत्या आणि मला एवढी खात्री होती की घरून माझ्या जरी विरोध झाला तरी बाई आणि इकडे बहुलकर सर माझ्या बाजूने असतील. पुढचा मुद्दा होता महेशच्या घरी माहीत होण्याचा, कारण महेशचं असं होतं की तो MA होईपर्यंत सांगणार नाही वगैरे वगैरे. आणि मला ते सांगायचं अशासाठी होतं की ते सांगितलं तर मला असं वाटत होतं की हे लग्नापर्यंत हे जाऊ शकेल म्हणून मग मी अतिशय नाट्यमय पद्धतीनं म्हणायला पाहिजे महेशच्या आईवडिला. आणि त्याच वेळेला महेशचा एक मोठा आजार पण झालेला होता, तुम्हाला सगळ्यांना ते आठवत असेल. आणि मग बाबांना मी फोन केला आणि सांगितलं की मला तुमच्याशी बोलायचंय म्हणून. मग आई बाबा पुण्याला आले आणि महेश हॉस्टेलमध्ये त्याच्या खोलीत बसलेला असताना आणि आईही तिथेच बसलेल्या असताना बाहेर मी बाबांना सांगितलं की असं असं आहे म्हणून. आणि त्यावेळेला बाबांनी, मला अजूनही गंमत वाटते आणि काय म्हणत, मी ह्या घटनेबद्दल बोलताना मला नेहमी रडायला येतं. त्याचं कारण असं की बाबाही मला काय फार ओळखत नव्हते. जे काय मी सुरुवातीला त्यांच्या घरी 2-3दा गेले असेल आणि 2-3 दिवस राहिले असेल तेवढंच होतं. त्याच्या पलीकडे त्यांना काही माहित नव्हतं माझ्याबद्दल. पण ते मला एवढंच म्हणाले की मला ही खात्री करून घ्यायची की तुमच्यात जे आहे ते प्रेम आहे आणि निव्वळ शारीरिक आकर्षण नाही. आणि जर तसं असेल की हे प्रेम आहे तर मी पूर्णपणे तुझ्या बाजूने उभा आहे. आणि हे असा सासरा मिळणं हे मला नेहमी असं वाटतं की माझ्या आयुष्यातली अतिशय भाग्याची गोष्ट काय आहे तर सासरा चांगला. त्यामुळे मी नेहमी म्हणते की मी प्रेम महेश्वर केलं, पण माझं लग्न माझ्या सासऱ्यांमुळे झालं. सासरे नसले असते, बाबा नसले असते, लग्न झालं नसतं. आणि मग बाबांनी आणि भाटेबाईंनी आपापसात काहीतरी फोनाफोनी करून त्यांचे फोन सुरू असायचे की आमचं काय चालू आहे. आणि हे डिपार्टमेंटवर दोघे असल्यामुळे, कारण मी त्या डिपार्टमेंटच्या एका प्रोजेक्टमध्ये काम करत होते आणि महेश शिकवत होता, त्यामुळे डिपार्टमेंटमध्ये बाबांचा फोन आला की आम्हाला कळायचंच. पण अतिशय गुप्तपणे त्यांनी ते सगळं आमच्यापासून लपवून ठेवलं. आणि मग नंतर मला वाटतं जूनला महेशची पालीचं MA संपलं आणि त्यानंतर मग मी डोंबिवलीला गेले असताना बाबा असं म्हणाले की आता आपण हे ठरवायला पाहिजे की लग्न करायला पाहिजे लवकरात लवकर. आणि मग बाबा आणि आईने असं ठरवलं की ज्या दिवशी मी पुण्यात नसेन आणि महेश पुण्यात नसेल त्या दिवशी ते माझ्या घरी जाऊन भेटतील म्हणून. तर त्यावेळेला मला महेशला एका ठिकाणी जायचं होतं अजून काही मित्रमैत्रिणींबरोबर. तर तो दिवस निवडला. हेही सगळं फिल्मी पद्धतीनं होतं की मी महेश आधी ठरल्याप्रमाणे आमच्या मित्रमैत्रिणींबरोबर बाहेर गावी गेलो. आई बाबा अचानक आल्याचं हे करून माझ्या आई वडिलांकडे गेले. आणि मग ते अतिशय आई वडिलांसाठी माझ्या असं हे होतं की मुलाचे आई वडील आलेले आहेत वगैरे असं होतं. आणि मग तिथे खूप प्रश्नोत्तरं झाली. म्हणजे माझ्या आईनं तिच्या बाजूनं पूर्ण प्रयत्न केले की हे लग्न रद्द व्हावं म्हणून. ती असं म्हणाली की लताला स्वयंपाक येत नाही. तर माझे सासरे म्हणाले की त्या दोघांना राहायचं एकत्र, ते त्यांचं नंतर जेवायचं काय ते बघतील, आपला काही संबंध नाही त्याच्याशी. तर असं करून बाबांनी मला वाटतं आईच्या प्रत्येक आक्षेपाला बाबांनी उत्तर दिलं. आणि बाय द टाइम मी घरी पोहोचले तोवर आई मला असं म्हणाली की मग आता लग्नाची तारीख काय ठरवायची. म्हणजे मी घरात पोहोचल्यानंतर दिवसभराच्या प्रवासानंतर हा पहिला प्रश्न होता. आणि म्हणजे बाबांनी किती कन्व्हिन्स चांगल्या पद्धतीने केलं असेल ह्याची कल्पना शकते. म्हणजे फक्त आता ह्या प्लॅनमुळे मला तर सगळं ऐकता आलं नाही, पण ज्या काही गोष्टी अजूनही आई सांगत असतात सासू आहे माझ्या, त्याच्यावरून हे लक्षात येतं. आणि मग त्यानंतर तरी होता तो विरोध होता. साखरपुडा गावाला झाला, तिथे माझे आई वडील आले नाहीत. माझा एक मित्र आणि त्याची आई हे माझा आई आणि भाऊ म्हणून आले आणि दुसरे एक सर होते ते वडील म्हणून आले. असं सगळं झालं. आणि मग त्यानंतर लग्न कुठे करायचं वगैरे ह्याच्यावर भरपूर झालं, कारण आईला असं वाटत होतं की नातेवाईक विरोध करतील. आणि मी तिला हे पहिल्यापासून सांगत होते की जी लोक नातेवाईक किंवा तिच्या ऑफिस मधले किंवा ओळखीचे मला चांगलं ओळखतात ते माझी ही निवड स्वीकारतील, कारण माझी निवड योग्य याच्यावर माझा विश्वास. पण ते तिला फार खात्री नव्हती. आणि तिला आता मी दोष देणार नाही, तेव्हा मी खूप चिडायचे, पण तिला आता मी दोष देणार नाही याचं कारण तिची तेवढी इंटरॅक्शनच झालेली नव्हती त्यावेळेला.
आणि मग झालं म्हणजे लग्न शेवटी अतिशय तेही नाट्यमय पद्धतीने, पण लग्न पुण्यात झालं. आणि लग्नाच्या दिवशी मात्र ज्यांनी ज्यांनी लग्न अटेंड केलं त्या सगळ्यांनी त्यांना कुणालाही आईचा विरोध होता हे जाणवलं नाही. आणि नंतर दुसऱ्या दिवशी या कंकण सोडायला गेलं तेव्हापासून तर म्हणजे तो जो का थोडाफार तिचा राहिला असेल विरोध मनात, तोही कुठे दिसला नाही. आणि आता जर तुम्ही कुणीही कधीही माझ्या आईला आणि महेशला एकत्र बघितलं तर हे जाणवणार नाही, कारण त्या दोघांची चेष्टा मस्करी चालते, एकमेकांच्या मुद्दामून दोघं खोड्या काढतात आणि तरी दोघांना एकमेकांशिवाय करमत नाही. तर हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे खास करून आईमधलं, माझे वडील मुळातच शांत आहेत त्याच्यामुळे फार हे नाही, पण आईमधलं ट्रान्सफॉर्मेशन आहे त्याची मला गंमत वाटते. आणि बाबांना मात्र पूर्ण आहे की बाबा पूर्ण काळ माझ्या बरोबर होते. आणि नंतरही लग्न झाल्यानंतरही ते आम्ही डोंबिवलीला गेल्यानंतर सोमवारी निघायचं असायचं इंद्रायणी, तर रविवारी रात्री ते मला एकटीला खोलीत बोलवायचे महेश बाहेर असताना आणि मला विचारायचे की सगळं व्यवस्थित चाललं ना, काही त्रास नाहीये ना. मला वाटतं की असा सासरा की जो सुनेची काळजी घेतो ह्या पद्धतीने सुनेला विचारतो, हे मी इमॅजिन नव्हतं केलं की असं असू शकतं म्हणून. त्याच्यामुळे तो सगळा जो अनुभव आहे तो फारच चांगला होता आणि समृद्ध करणारा होता. मला वाटतं हर्षद, आपण या पातळीवर आता सगळ्या श्रोत्यांसाठी पण हा प्लॅटफॉर्म ओपन करूया. ज्यांना प्रश्न विचारायचा असेल त्यांनी स्वतःला अनम्यूट करावं, प्रश्न विचारावा आणि पुन्हा म्यूट करावं, म्हणजे आपल्याला हा संवाद नीट सुरू ठेवता येईल. महेश, लग्नात मस्त रंजक वाटला हा किस्सा लताकडून ऐकताना वगैरे. पण तुला असं कुठलं पण लिटरेचर घेताना ब्लाइंडला खूप भीती वाटते की खूप रिडिंग त्यात करावं लागतं नाही का, आणि खूप वास्ट असतं सगळं जे काही असतं ते. तर आपण तर इंग्लिश किंवा मराठीच्या नेहमीच्या भाषा आहेत ना, तर तिथे पण घाबरतो ब्लाइंड असताना, कारण फार वास्ट सगळ्यांच्या मनामध्ये ही भीती आहे. आता संस्कृत किंवा पाली एकदम कसं अननोन सारखं आहे आपल्याला जवळ, म्हणजे खूप कमी माहिती आहे. आणि ब्रेल मध्ये तर सोडून दस, टायटेड मध्ये पण आपण त्या मटेरियल पर्यंत एक्सेस कसे होऊ शकतो हा पण एक मोठा प्रश्न असतो. पण ही भीती तुझ्या मनात नाही आली तेव्हा की बाबा संस्कृतला आपल्याला कोण हेल्प करेल किंवा पालीला कोण हेल्प करेल? पाली तर अजूनच मोठा प्रश्न. तशी खरं नाही वाटते मला भीती. म्हणजे म्हटलं सुरुवातीपासून 8वी पासून मला ते एक रेकॉर्डिंग करून देणारे त्यांचे सर होते आणि ते सर होते त्यांनी मला पूर्ण BA पर्यंत मला त्यांनी रेकॉर्डिंग करून मदत केली होती. आणि नंतर मी एक शिकलो म्हणजे की वर्गामध्ये लेक्चरच्या वेळी रेकॉर्डर वापरायचं आणि मग लेक्चर्स रेकॉर्ड करायचे आणि ते पुन्हा पुन्हा ऐकायचं, एडिट करायचं वगैरे, असे माझ्या वतीने मार्ग तत्व शोधून काढले. आणि माझी इतर पुस्तकं होती वाचायची, त्यासाठी मग मी MA ला आल्यानंतर ते अजून वाढलं, कारण की BA पर्यंत कसं असतं की रिपीटेड असतं. MA ला आल्यानंतर मात्र मग ते होतं की मग प्रत्येकाला पकडून वाचून दाखवायला सांगायचं, रेकॉर्ड करून घ्यायचं. तर त्याच्यामुळे ते खूप म्हणजे मी केलं आणि प्रत्येकाला ची मदत घेऊन असं ते रेकॉर्डिंग करत आणि अजूनही ते चालू आहे. त्यामुळे आता लताच ऑब्व्हियसली खूपसे रेकॉर्डिंग करते, पण त्यावेळी इतर माझे कलिग्स असतील, विद्यार्थी असतील, यांच्याकडे रेकॉर्डिंग करून घेतो आणि त्यावेळी असं जे कोणी असेल त्यांच्याकडे ते रेकॉर्डिंग करून घेऊनच करतो. कारण की आता जरी स्क्रीन रीडर्स असतील तरी पाली आणि संस्कृतच्या बाबतीत अजूनही प्रश्न आहे. स्क्रीन रीडर्स ते काही वाचत नाहीत. ते इंग्रजीची पुस्तकं असतील तर ती वाचता येतात, पण ही वाचता येते. त्यामुळे याच्यासाठी अजूनही मदत घ्यावी लागते. पण आता असं आहे की ते तेवढंच आता हे कठीण नाही राहिलं. मी आता बऱ्यापैकी आता माझे ते अंगवळणी पडलेलं आहे आणि मला उलट वाचण्यापेक्षा ऐकण्यातच मला जास्ती ऐकणं सोयीचं आहे. आणि आता मी ज्यांच्या माझे रिसर्च प्रोजेक्ट माझी कामं चालतात ते माझे कलिग्स आहेत, मग ते वाचतात. त्याच्यामुळे मग आम्ही एकत्र टीम मध्ये काम करतो, मग त्यामुळे तशी मग अडचण येत नाही. आणि मग मला माझं आकलन आणि माझा ग्रास विषयाचा आणि त्यांचे वाचन आणि बाकीचं ते काम ते करतात, मग लिखाणाचं आणि वाचनाचं वगैरे. त्यामुळे मग ते एकमेकांना कॉम्प्लिमेंट होऊन जात आणि तशी काही अडचण येत नाही. मला आता तरी तसं महेश सर, संजय गांधी बोलतोय. हा बोला. एक छोटा प्रश्न असा आहे, तर मी मगाचपासून पाली शब्द नसतं भाषा ऐकतोय. आता तुम्ही दोघं ही पाली भाषा मला दोघं मिळून बोलून तर दाखवा, कारण मी आजपर्यंत ही भाषा ऐकलेली नाही. आणि पाली म्हणजे लताताई आणि तुम्ही ऑब्व्हियसली त्यात बोलू शकता, म्हणून एक मला क्युरियोसिटी वाटली ती ऐकण्याची म्हणून. लताताई संस्कृत मध्ये त्यांचं संस्कृत आणि तिबेटन आहे. पाली तिने फार केलं नाही, ती वाचून दाखवते, वाचते, तिला समजतं पाली, पण मला वाटतं बोलण्या लता नाही बोलता येईल का? नाही, बोलता नाही येणार.
एकदा ते- एक संस्कृत जर ऐकलं असेल ना तर पाली आणि संस्कृत खूप जवळच्या भाषा आहेत, त्या सिस्टर लँग्वेजेस सारख्याच आहेत. त्याच्यामुळे काही आपण फक्त त्याच्यामध्ये उच्चारामध्ये आणि हे असे बदल करून ते आपल्याला बोलता येऊ शकतं. हे उदाहरणार्थ आता मी समजा असं म्हटलं की मम नाम महेशो अत्थि, मम भर्याय नामं लता अत्थि, वयम पुणे नगरे वसाम. तुम्ही लक्षात घ्या की बरंच संस्कृत सारखं आहे. काही फक्त उदाहरणार्थ पालीमध्ये श श हे दोन नाहीये, फक्त स एक अक्षर असतं. पालीमध्ये आई औ ही अक्षर नाही, त्याच्यामध्ये ए ओ ही अक्षर असतात. तर धम्मपद पालीतच आहे ना धम्मपद महेश? पालीमध्येच आहे. हो, हा, म्हणजे संजय गांधी हा जे आपण धम्मपद ऐकतो ना, हो 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 ते पाली कधीच ऐकली नाहीस असं जे म्हणतोय ते खरं नाही असं मला म्हणायचं. आणि आपण हे जे नाही, आता मलाही माहित नव्हतं ना, पण हा. आपण बुद्धम शरणम गच्छामी आणि धम्मम शरणम गच्छामी, ते शरणम म्हणतो ज्यावेळी त्यावेळी आपण ते पाली असतं, कारण संस्कृतमध्ये शरणम असतं. हा, आणि म्हणजे त्यावेळी ती भाषा खूपशी संस्कृतच्या जवळ असणारी भाषा जवळ आहे. येते. पण ती त्यावेळीची म्हणजे मगधाची लोकभाषा होती असं म्हटलं जातं. अच्छा अच्छा. महेश, हा, माझा एक प्रश्न आहे. बोल. तू संस्कृत नंतर पालीकडे कसा वळालास, की तुझं म्हणजे बुद्धिझम कडे तुझं आकर्षण होतं, की बुद्धिझमची ओळख तुला पालीमुळे झाली, का नक्की काय होतं? बरं, मी काय झालं की actually मी एम ए करायला आलो पुण्याला, त्यावेळी मला संस्कृत करायचं एवढंच माझ्यासमोर होतं. आणि पाली मला माहितीही नव्हतं, म्हणजे पालीबद्दल मी ऐकलेलंही नव्हतं. पण पुणे विद्यापीठामध्ये असा एक नियम होता की एम ए करताना एक तुम्हाला सबऑर्डिनेट लँग्वेज एक घेणं आवश्यक होतं. म्हणजे त्याच्यामध्ये दोन ऑप्शन होते की आईवर प्राकृत घ्यावं किंवा पाली घ्यावं, म्हणजे अर्धमागरी. तर मी दोन्ही तास खरं सुरुवातीला अटेंड केले आणि मला असं वाटलं की पाली कुठेतरी मला क्लिक जास्ती झाली आणि मला एक जवळची भाषा आहे असं वाटलं की समजायला आपल्याला सोपी आहे. आणि म्हणून मी पाली घ्यायचा निर्णय घेतला. आणि जेव्हा पाली मग वाचायला लागलो हळूहळू, त्यावेळी मग पाली साहित्याच्या माध्यमातून ते पहिला मी तो ग्रंथ शिकलो, वाचत होतो. तो म्हणजे मिलिंद पय्य नावाचा मिलिंदाचे प्रश्न नावाचा एक प्रसिद्ध ग्रंथ आहे की ज्याच्यामध्ये संपूर्ण बौद्ध तत्वज्ञानाचे एक प्रकारे ते थोडंसं एन्सायक्लोपीडिया असल्यासारखा तो आहे. आणि मग त्याच्या माध्यमातून हळूहळू माझी बुद्धिझमशी आपण परिचय व्हायला लागला. आणि मग जसं ते सुरू झालं तसं दोन्ही म्हणजे पाली भाषा म्हणून सुद्धा मला अधिक भावली, ती अधिक बोली आणि ज्याला आपण म्हणतो की कलोक्वियल अशी रोजच्या आपल्या जीवनाशी जोडलेली अशी जास्ती भाषा वाटली मला संस्कृतच्या तुलनेमध्ये. आणि मग बुद्धिझम मधलं जे सगळे तत्वज्ञान जे आहे, त्यांचं जे विचार आहेत ते मला हळूहळू भावत गेले. आणि मी सुरुवातीला असं होतं की माझी जी काही सुरुवातीची एकंदरीत पार्श्वभूमी आहे की आमचं घर काही खूप धार्मिक असं नाही, पण तरी पण एक सांस्कृतिक दृष्टीने एक तो त्या सगळ्या विचारांचा पगडा माझ्यावरती होता. पण आमच्याकडे तसं कट्टरता अशी नव्हती, त्याच्याकडे एक ओपननेस त्या बाबतीमध्ये होता. आणि त्याच्यामध्ये जास्ती कल्चरली एकंदरीत धर्माकडे बघण्याकडे कल जास्ती होता. पण जसं मी बुद्धिझम ची माझा परिचय व्हायला लागला तसं तसं ते वैचारिक परिवर्तन आपसुकच हळूहळू व्हायला लागलं. आणि मग तो सगळा माझा प्रवास आहे तो तिथपासून आता पार म्हणजे बुद्धिझम पर्यंत आणि म्हणजे आंबेडकरिझम पर्यंत येऊन पोहोच. बरं, मला ह्याला धरूनच आणखी विचारायचं आहे की आता तू संस्कृत मध्ये सुद्धा एम ए केलास किंवा पालीचाही अभ्यास केलास, म्हणजे दोन्ही भाषा आपण असं म्हणूया की सर्वसाधारण एक संस्कृतचे जे ग्रंथ आहेत ते म्हणजे हिंदू धर्मातले जे ग्रंथ आहेत ते सगळे संस्कृत मध्ये वगैरे असं आहे. तर आता तू ह्या दोन भाषा म्हणजे तू ह्या लेवलला दोन्ही एक तत्वज्ञान म्हणून किंवा विचार म्हणून ह्याच्याकडे तू कसं बघतो, म्हणजे काय तुझं मत आहे एकंदरीत? नाही, एकतर काय झालंय की म्हणजे पालीच्या बाबतीत असं स्पेसिफिकली म्हणता येऊ शकतं की पाली ही बौद्ध धर्माची भाषा आहे. परंतु संस्कृतच्या बाबतीत तसं नाही म्हणता येणार, कारण की संस्कृत हे असं होतं की ती एका प्रकारे स्टँडर्ड लँग्वेज असल्यासारखी असल्यामुळे सर्वच धर्म पंथ म्हणजे त्यांनी त्याचा स्वीकार केला एका प्रकारे की ज्ञानभाषा म्हणून. आणि त्यामुळे म्हणजे आपल्याला हेरांना पण हे माहिती नसतं बरेच की बौद्धांनी जैनांनी संस्कृतमध्ये खूप लिखाण केले. त्यांचे महत्वाचे तत्वज्ञानाचे ग्रंथ किंवा हे अशा पद्धतीचे ज्ञानमीमांसेचे ग्रंथ हे संस्कृतमध्ये त्यांनी लिहिले. म्हणजे नागार्जुन, धर्मकीर्ती, अश्वघोषासारखे मोठे मोठे आचार्य, शांतिदेव ज्यांनी संस्कृतमध्ये उत्तम रचना केल्या. पण एक आता असं झालंय सर्वसामान्य लोकांमध्ये की त्यांना असं वाटतं की आणखी तशा पद्धतीने बाहेर प्रोजेक्टही केले जाते की संस्कृत जणू काही फक्त धर्माची भाषा आहे,
एक धार्मिक भाषा म्हणून तिच्याकडे जास्ती बघतातही आणि सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये तेच आहे, पण तसं नाहीये. म्हणजे बौद्धांचं खूप मोठ्या प्रमाणावर लिखाण हे संस्कृतमध्ये आहे आणि त्यांचं सगळ्याच क्षेत्रामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे. फिलॉसॉफी आहे, व्याकरण आहे, इतर शास्त्र ग्रंथ आहेत, ते याच्यावर सगळीकडे आहे, पण हे माहिती नसतं आपल्याला. त्यामुळे तो एक भाषेकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे की भाषा ही फक्त म्हणजे साधन असते, माध्यम असते. त्या भाषेत तुम्ही काही व्यक्त करू शकता. पालीच्या बाबतीत फक्त एक असं आहे की पाली ही स्पेसिफिकली म्हणजे थेरवादी बौद्धांनी स्वीकारलेली भाषा आणि त्या भाषेमध्ये जवळजवळ 11व्या शतकापर्यंत तुम्हाला बौद्ध म्हणजे धर्माशी तत्वज्ञानाशी ग्रंथ सोडून इतर ग्रंथ दिसत नाही. पण 10व्या 11व्या शतकानंतर तिथे फक्त थोडासा बदल झाला हळूहळू लोकांच्या अप्रोचमध्ये आणि त्यांनी पालीमध्ये काही व्याकरण विषयक ग्रंथ, कोश किंवा इतर आयुर्वेदा संबंधीचे ग्रंथ अशा प्रकारे काही शास्त्र ग्रंथांची निर्मिती करायला सुरुवात केली. पालीचा एक स्वतंत्र भाषा म्हणून विकास करायला सुरुवात केली. पण तोपर्यंत पाली ही केवळ बुद्ध वचनांची भाषा किंवा बौद्ध विचारांची, बौद्ध तत्वज्ञानाची भाषा म्हणूनच राहिली होती. त्यामुळे पाली करताना तुम्ही एक्सक्लुझिव्हली खरं तर बुद्धिझम करत असता, पण संस्कृत करताना तसं होत नाही. संस्कृत करताना तुम्ही अनेक त्याच्यामध्ये विषय असू शकतात. मग ते धर्मग्रंथांपासनं, काव्य नाट्यापासनं ते शास्त्र ग्रंथांपर्यंतचे विषय सगळे त्याच्यामध्ये येतात. म्हणजे संस्कृत रिच आहे म्हणजे ना पालीपेक्षा खरं म्हणजे विषयाची व्याप्ती बघता ती आपण म्हणू की त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात साहित्य निर्माण झालं, कारण की एका प्रकारची ज्ञानभाषा म्हणून एस्टॅब्लिश झाली. पाली मात्र हे काय की ती सवीरवादी परंपरेपुरतीच मर्यादित आहे, पण तरी ह्या भाषांमधल्या परस्पर साहित्यामध्ये बरीच देवाणघेवाण होती हे आपल्याला अगदी म्हणता येतं, सिद्ध करता येतं. इथे 2 भाषांची चर्चा सुरूच आहे. तर लताकडे तिबेटियन भाषेचाही अभ्यास आहे. तर तिबेटियन मध्ये नेमकं काय असतं, म्हणजे कोणते धर्म ग्रंथ आहेत किंवा काय स्टडी करायला मिळतं? हा, तर तिबेटमध्ये साधारणपणे 7व्या शतकामध्ये बौद्ध धर्म पोहोचला आणि म्हणजे काय म्हणत 7व्या शतकाच्या आणि 7व्या शतकानंतरच्या काळामध्ये साधारण पहिल्या 1 शतकामध्ये वगैरे तिबेटनं बौद्ध धर्माचा स्टेट रिलिजन म्हणून स्वीकार केला. आणि मग ऑब्विसली धर्म स्वीकारल्यानंतर त्या धर्मातलं साहित्यही माहीत असायला पाहिजे ना, तर मग धर्म स्वीकारायला काय अर्थ नाही. त्याच्यामुळे मग त्यांनी प्रामुख्यानं संस्कृत बौद्ध ग्रंथांचं तिबेटमध्ये भाषांतर करायला सुरुवात केली. तर त्यांचा सगळा भर आहे तो संस्कृतमध्ये लिहिल्या गेलेल्या ग्रंथांचं तिबेटी भाषेमध्ये भाषांतर करणं ह्याच्यावर आहे. पालीतले फार कमी ग्रंथ तिबेटांनी निवडले, फार मग 33 किंवा असे काहीतरी असतील ते. बाकी त्यांचा सगळा भर जो आहे तो नालंदा परंपरेतलं जे तत्वज्ञान आहे त्या संबंधीचे ग्रंथ आहेत त्याचं भाषांतर करण्यावर त्यांचा भर राहिला. आणि मग ते 7व्या 8व्या शतकात सुरू झालेलं अनुवादाचं कार्य 12व्या शतकापर्यंत सुरू होतं. आणि त्या काळात असं दिसतं की सगळी जे महत्वाची टेक्स्ट आहेत बौद्ध धर्माशी संबंधित, तत्वज्ञानाशी, त्या सगळ्यांचं भाषांतर बहुतेक त्या काळापर्यंत होऊन गेलं होतं. आणि त्याच्यानंतर मात्र जसं पालीमध्ये 10व्या 11व्या शतकात दिसतं की धर्म म्हणजे तत्वज्ञान सोडूनही बाकीच्या विषयांवर ग्रंथ निर्मिती झालेली आहे, तसं मग तिबेटमध्येही आपल्याला व्याकरण असेल, कोशशास्त्र असेल किंवा चिकित्साशास्त्र असेल किंवा शिल्पशास्त्र असेल अशा विषयांवरच्या ग्रंथांचाही अनुवाद झाला साधारण 11-12व्या शतकानंतर. 12व्या शतकात जेव्हा भारतातून बौद्ध धर्म लुप्त झाला तेव्हा हे जे सगळे बौद्ध आचार्य होते त्यांनी आपापल्या काय हस्तलिखित घेऊन नेपाळ आणि तिबेटचा आश्रय घेतला आणि तिथे काही प्रमाणात ग्रंथ निर्मितीचं काम सुरू राहिलं. आणि मग तिबेटांकडे तोवर या 3-4 शतकांच्या काळात प्रचंड मोठं अनुवाद साहित्य उपलब्ध झालेलं होतं. आणि मग त्याच्या आधारावर त्यानंतर तिबेटांनी त्या सगळ्या बौद्ध ग्रंथांवर तिबेटी भाषेमध्ये, ओरिजिनल तिबेटी भाषेमध्ये टीका, कॉमेंट्रीज लिहिणं, सब कॉमेंट्रीज लिहिणं, नव्यानं काही ग्रंथरचना करणं असं सुरू केलं. आणि ते काम मात्र आतापर्यंत 18व्या 19व्या शतकापर्यंत दिसतं. अनुवादाचं काम 12व्या शतकात ऑलमोस्ट थांबलं, कारण भारतातून तिबेटला जाणं अवघड झालं. मुस्लिम आक्रमणानंतर तिबेटमधून भारतात येणं अवघड झालं, त्यात तिथून येणारे मंक्स, स्कॉलर्स असतील ते थांबले. त्याच्यामुळे तुरळक, कारण तिबेटमध्ये ही ऍक्टिव्हिटी जॉईंट ऍक्टिव्हिटी होती, एक तिबेटन स्कॉलर आणि एक भारतीय स्कॉलर असं म्हणून ट्रान्सलेशनचं काम करायचे.
तरी मुस्लिम आक्रमणानंतर हे येणं जाणं बंद झाल्यामुळे ट्रान्सलेशनची ऍक्टिव्हिटी थांबली. तुरळक सुरू राहिली, पण मग ती एकट्या तिबेटनानं स्वतःच्या संस्कृतच्या ज्ञानावर किंवा नेपाळमध्ये जाऊन संस्कृत शिकून त्या संस्कृतच्या ज्ञानाच्या आधारावर ते संस्कृतमधून तिबेटन ग्रंथांचे अनुवाद करणं ही परंपरा आपल्याला साधारणपणे 18व्या-19व्या शतकापर्यंत दिसते. पण तिबेटन लोकांनी एक खूप म्हणजे एक शिस्तीने काम ते सगळं केलं. म्हणजे त्यांनी ट्रान्सलेशन कमिटी स्थापन केल्या, त्यांनी बायलिंग्वल डिक्शनरीज तयार केल्या या सगळ्या कामासाठी. त्यांनी खूप ते 8व्या-9व्या शतकामध्ये त्यांनी ट्रान्सलेशन्स मध्ये स्टँडर्डायझेशन आणण्यासाठी महेश म्हणाल तसं ती समिती स्थापन केली आणि तिचं कामच हे होतं की आधी झालेले ट्रान्सलेशन्स आणि त्यांनी एक एक शब्द घेऊन त्याला संस्कृत शब्द घेऊन त्याचा अर्थ बघून त्याला तिबेटन पर्याय निवडले आणि त्याची रीतसर डिक्शनरी केली. त्यातल्या काही शब्दांवर कॉमेंट्री लिहिली की नव्यानं शब्द कॉइन करणाऱ्यांना ती उपयोगी पडेल की नवीन एखादा शब्द आला, कारण त्या डिक्शनरी साधारणपणे फार तर 9,500 शब्द होते. तिबेटियन भाषा ही सामान्य जनतेत बोलली जाते का कुठे? म्हणजे चीनमध्ये किंवा तिबेटमध्ये? तिबेटमध्ये बोलली जाते, फक्त ती त्याच्या डायलेक्ट ज्या आहेत त्यामध्ये प्रचंड व्हेरिएशन आहे. त्याच्यामुळे एका प्रांतातल्या तिबेटनाला दुसऱ्या प्रांतातल्या तिबेटनाला आपल्याच डायलेक्ट मध्ये बोलला तर कळणार नाही. हिमालयन रिजन मध्ये लडाख मध्ये तिबेटी बोलली जाते आणि भूटान आणि इथे आपल्याकडे लेह लडाखचा सगळा जो भाग आहे तिथे बोलली जाते तिबेटी बोलली जाते, फक्त त्याच्या डायलेक्ट वेगळ्या बोलल्या जातात. पण एक गंमत अशी तिबेटी बाबत की तिबेटी खरं तर ही म्हणजे तिबेटन लोक स्वतः म्हणजे भटके मत होते. त्यांना म्हणजे हे याक आणि हे चारणं असे ते त्यांचे मेन प्रोफेशन तो होता. त्यामुळे ते काही स्कॉलर्स नव्हते, त्यामुळे त्यांची भाषा ही तशा पद्धतीने मर्यादितच होती. त्यामुळे संस्कृत हे सगळे तत्वज्ञानाचे ग्रंथ तिबेटी भाषेमध्ये आणण्यासाठी त्यांना नवीन भाषा एका प्रकारे तयार करावी लागली. अनेक शब्द त्यांना नव्याने बनवायला लागले, ते मुळात तिबेटमध्ये नव्हतेच. हे पद्धतीने त्यांनी नवीन भाषाच एका प्रकारे तयार केली ह्या सगळ्या भाषांतराच्या कामासाठी. त्यामुळे आता बरंच असं होतं की सर्वसामान्य लोकांना हे टेक्निकल विषयातले कदाचित तिबेटनचे ग्रंथ ते सर्वसामान्य माणसाला रस्त्यातले कळणार नाही, ट्रान्सलेशन नाही कळणार असं नाही असं वाटतं की. आणि चायनीज किंवा तिबेटियन लँग्वेज काय हे ती फॅमिली एक आहे, म्हणजे सिनो तिबेटन फॅमिली ती आहे एक. आता गेल्या वर्षी का त्याच्या गेल्या वर्षी थोडं चायनीज आम्हाला शिकायची संधी मिळाली डिपार्टमेंटमध्ये. तर तेव्हा असं लक्षात येते की काही म्हणजे उच्चाराच्या दृष्टीने बघायला गेलं तर काही शब्द सारखे आहेत. फॅमिली एक आहे, ती संस्कृतशी रिलेटेड फॅमिली नाहीये. पण तिबेटनांनी लिपी स्वीकारताना चायनीज लिपी स्वीकारली नाही. त्यांनी जी लिपी स्वीकारली ती भारतातल्या साधारणपणे गुप्त काळातली लिपी त्यांनी स्वीकारली किंवा त्यावर आधारित एक लिपी स्वीकारली असं आपण म्हणूया. त्यांचे सेपरेट त्यांची लिपी वेगळी आहे. तिबेटनांनी नवीन स्वतःची लिपी त्यांनी तयार केली, त्यांनीच तयार केली, चित्रलिपी वापरली नाही. वापरली नाही. बौद्ध धर्म जो स्वीकारला तो भारतीय पद्धतीचा स्वीकारला. पण त्याच्यामुळे असं झालं की आता एखादा शब्द ऐकला तर कदाचित असं म्हणता येऊ शकतं की मँडरिन मधला तो शब्द आणि तिबेटन मधला हे सारखेच आहेत असं म्हणता येऊ शकतं. पण लिखाणाच्या दृष्टीने विचार केला तर ते फारच वेगळं असतं. लिपीच वेगळी पडते अगदी ना. लिपी सगळी वेगळी पडते. पण इंटरेस्टिंग आहे. त्या सगळे एक नवीन भाषा त्यांनी, त्याला धर्मभाषा असंच ते म्हणतात, छोयके असं म्हणतात त्याला. असं महेश म्हणाला की त्यांची मुळातली भाषा इतकी काय म्हणतात मर्यादित असणार. ही सगळं भाषांतराचं काम करताना त्यांनी ते एक एक करून पण ते खरोखर सिस्टमॅटिक केलं. म्हणजे आपल्याला खूप महत्वाचं 18-19 शतकापर्यंत. म्हणजे आता शेवटचा जो एक महत्वाचा फिलॉसॉफर आणि आहे तो मिफम रिम्पोचे. त्याची म्हणजे मी डिक्शनरीज वर बेसिकली काम करते. त्याची डिक्शनरी 1912 सालची आहे, तिबेटन संस्कृत. एवढी रिसेंट आहे? एवढी रिसेंट आहे. तर साधारणपणे त्या काळापर्यंत दिसतं आपल्याला. आणि त्यामुळे त्यांनी त्यांची ती परंपरा आहे ती त्यांनी ते असं म्हणतात की आम्ही नालंदाची परंपरा जपली आमच्याकडे. एवढी जुनी परंपरा नालंदाच्या परंपरेची नातं सांगतात. तर महेश, म्हणजे शिक्षण आणि हा सगळा प्रवास झाला, पण म्हणजे नोकरी हा जेव्हा विषय येतो तेव्हा तुमच्याविषयी जी माहिती आम्हाला मिळालेली किंवा आपल्या बोलण्यातून जे आपल्याला कळलेलं आहे की एक चांगली फॉरेनची म्हणजे बाहेरच्या देशातली नोकरी नाकारून तुम्ही पुण्यात स्थिरावलात आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात
तुम्ही आज मला वाटतं बहुतेक देशातले पहिले त्यावेळी तरुण प्राध्यापक असाल की ज्यांना HOD म्हणून संधी मिळाली, आणि तेही एक अंध व्यक्ती HOD आणि तरुण वयामध्ये. तर हे सगळं कसं झालं आणि ते पेललं कसं तुम्ही, हा खरं म्हणजे महत्वाचा प्रश्न आहे. मी म्हटलं माझ्या आयुष्यामध्ये अशा नाट्यमय गोष्टी खूप घडल्या. म्हणजे एकतर आता लताची भेट, लताने सांगितलं ही तशा पद्धतीचीच एक घटना होती. नंतर मग घरातल्यांच्या म्हणजे लताच्या घरातल्यांच्या विरोधानंतर वगैरे असं सगळं ते पिक्चर थोडंसं एक म्हणजे फार काळ नाही पण छोटासा तो सगळा संघर्षाचा काळ होऊन मग लगेच आमचं लग्नही झालं. म्हणजे माझं लग्न त्या मनाने खूप लवकर झालं. म्हणजे 1996ला म्हणजे माझं दुसरं MA झालं आणि JRF मला मिळाली, आणि त्याच वेळी लग्नाचा निर्णय झाला. आणि आईबाबांची भूमिका अशी होती की बाबा तुम्ही ठरवलंय ना तर आता ते लांबवू नका आणि नोकऱ्या आहेत. तर त्यावेळी ते असं होतं की म्हणजे आता लग्न झालं तोपर्यंत आम्हाला दोघांनी जॉब नव्हते. म्हणजे मला माझी रिसर्च फेलोशिप होती आणि लताचा एक छोटासा जॉब होता रिसर्च फील्ड मधला. तर असं ते आमचं तेवढाच काय तो इन्कम साईड होती. आणि बाकी मग मी त्या काळामध्ये माझं MA झाल्यानंतर प्रायव्हेटली शिकवायला ऑलरेडी सुरुवात केलेली होती. आणि मी अनेक विद्यार्थ्यांना, खास करून विशेषतः त्यावेळी पुण्यामध्ये खूप परदेशी विद्यार्थी येत असत, तर त्या विद्यार्थ्यांना मी पाली, संस्कृत हे दोन्ही शिकवत असे. आणि मला शिकवणं खूप आवडायचं, त्यामुळे अगदी भरपूर वेळ म्हणजे मी नंतर पुष्कळ काळ 10-12 तास मी शिकवलेलं आहे रोज. तर त्याच्यानंतर असं झालं की 96 पासनं म्हणजे 96ला आमचं लग्न झालं, तेव्हापासनं ते 2006 पर्यंत मी बहुतेक असं म्हणजे माझे जे जॉब्स होते ते अशा प्रकारे क्लॉक आवर बेसिस ज्याला म्हणतात की तासिका तत्वावरती मी शिकवत असे. 96 नंतर लगेचच मला पुणे युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा शिकवायची संधी मिळाली. म्हणजे काही सर्टिफिकेट डिप्लोमा क्लासेस मी घ्यायला सुरुवात केलेली होती. आणि त्याच वेळी असं झालं की आमचे पालीचे जे एक प्राध्यापक होते ते त्यांना व्हॉलंटरी रिटायरमेंट घ्यावी लागली. आणि मग 1997 पासून माझ्याकडे MAचंही टीचिंग पालीचं आलं. आणि त्यावेळी सुरुवातीला मी पाली, संस्कृत दोन्ही शिकवत असे. त्याच्यानंतर साधारण मला वाटतं 1998 साली लताला एक जपानला जाण्यासाठी फेलोशिप मिळाली होती आणि ती 1.5 वर्षासाठी तिथे फेलोशिपवरती गेली. त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर मग मीही वर्षभरासाठी तिथे गेलो आणि तिथेही काही गोष्टी तिथे शिकण्याची संधी मिळाली. आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही परत आलो 2000 साली, त्यावेळी लताला सारनाथमध्ये जॉब मिळाला. त्याचवेळी आमची पहिली मुलगी सायुरी, तिचा जन्म झाला जून 2000 मध्ये. आणि लताला लगेचच 3 महिन्यांनी सारनाथला नोकरी मिळाली आणि ती तिथे जॉईन झाली. सुरुवातीला मी इथे पुण्याला आणि लता तिकडे असं होतं. नंतर 1 वर्षासाठी मी सारनाथला जाऊन राहिलो आणि त्यावेळी माझं PhDचं जे थिसिसचं काम होतं ते मी पूर्ण केलं तिथे बसून. म्हणजे मी दिवसभर लता तिथे तिच्या ऑफिसमध्ये काम करत असे आणि मी तिथेच एक शेजारच्या खोलीमध्ये बसून माझं PhDचं काम करत असे. नंतर ऑफिस सुटल्यानंतर मी तिला थिसिस डिक्टेट करत असे आणि मग अशा पद्धतीने आम्ही ते PhDचं काम वर्षभरामध्ये थिसिस लिहिण्याचं संपवलं. आणि पुन्हा मी 2000 त्या वर्षभरानंतर 2002ला माझी PhD पूर्ण झाली आणि मग मी पुन्हा पुण्याला शिकवायला सुरुवात केली. 2004 साली अशी गंमत झाली की 2004 साली त्यावेळीच्या जे विभाग प्रमुख होते त्यावेळी त्यांनी नवीन ऍडव्हर्टाइजमेंट काढली आणि पालीची पोस्ट असताना ती त्यांनी काही ऍडव्हर्टाईज केली नाही. तिचं हे डेझिग्नेशन बदललं वगैरे सगळं झालं प्रकार. आणि मग तो माझ्यासाठी खूप मोठा एक धक्का होता, कारण की विद्यार्थी पालीचे होते आणि त्या काळापर्यंत आम्ही जरा पाली बऱ्यापैकी डेव्हलप करत आणलं होतं. म्हणजे मी जेव्हा MA केलं त्यावेळी पाली फार माहितीचा विषय नव्हता लोकांना, पण थोडंसं माउथ पब्लिसिटी याच्याने विद्यार्थी यायला लागले होते आणि संख्या हळू वाढत होती. आणि त्या उलट प्राकृतला विद्यार्थी नसताना त्यांनी प्राकृतसाठी पोझिशन ठेवली, मात्र पालीसाठी ठेवली नाही, असं थोडंसं एक प्रकार झाला. आणि मग त्याच्यानंतर मी खरं निर्णय घेतला की आपण आता परत सारनाथला जायचं आणि आम्ही सारनाथला पुन्हा शिफ्ट व्हायचं ठरवलं. इथलं घरही आम्ही हे करून टाकलं, सगळं असाच प्रकार झाला. आणि त्याच्यानंतर मी सारनाथला काही महिने तिथे गेलो. तिथे माझे काही विद्यार्थी तिथे होते, त्यांच्यावर काही प्रायव्हेट ट्युशन वगैरे केल्या. आणि त्यानंतर मग एक असं झालं की तिथे असतानाच मला आम्ही ज्या विद्यापीठामध्ये 98 साली होतो, जपानला कानागावा विद्यापीठ, तिथे आम्ही होतो 1.5 वर्ष आणि लता 1.5 वर्ष होती, मी 1 वर्ष होतो.
तर तिथून आम्हाला अचानकच एके दिवशी मेल आली आणि तिथले जे प्राध्यापक होते त्यांनी म्हटलं की आमच्याकडे अशी एक पोझिशन आहे असोसिएट प्रोफेसरची, तर तू इंटरेस्टेड आहेस का, आणि असतील तर अप्लाय करण्याची तयारी असेल तर आम्हाला इथे तुला बोलवायला आवडेल. मग आम्हाला आनंद झाला खूप, की कानागाव आमच्या आवडीचं शहर होतं आणि तिथे आम्ही चांगले स्कॉलर्सही होते आणि आमचे चांगले मित्रमंडळी तिथे होती, त्यांच्या भेटीगाठी झालेल्या होत्या. त्यामुळे आम्ही लगेचच तो निर्णय घेतला की आपण सारनाथ सोडून भारत सोडून आता जायचं सारायला. की मी म्हटलं की मला ही जपानची नोकरी आल्यानंतर आम्ही अक्षरशः म्हणजे उद्या जाणार अशी स्थिती होती. म्हणजे आमचं सगळं तिकीट येऊन तिथलं विमानाचं सगळं तिथे आम्ही घरही भाड्याने घेतलं, सगळं झालं होतं. आमच्या तिकडे घरामध्ये वस्तू येऊन पडल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी माझा फ्लाईट होतं आणि आदल्या दिवशी संध्याकाळी मला त्यावेळी रत्नाकर गायकवाड त्यांच्याकडे यशदाचे डायरेक्टर जनरल होते, त्यांच्याकडे पुणे विद्यापीठाचा टेम्पररी चार्ज आला होता आणि त्या काळात त्यांनी ते स्वतः विपश्यना साधक असल्यामुळे आणि त्यांच्या माहिती तिथं जे विपश्यना साधक होते की जे माझे विद्यार्थी होते, तर त्यांच्या डोक्यात हा विचार होता की आपण इथे पुण्यामध्ये पालीसाठी विभाग सुरू करावा स्वतंत्रपणे, असं त्यांनी विचार केला होता. आणि मग ते आमचं बोलणं सुरुवातीला झालं, त्यांनी माझ्याकडून सजेशनही मागवल्या होत्या, मी सारनाथला असताना त्यांना पाठवले होते सजेशन वगैरे. पण आम्ही म्हटलं असं की म्हणजे एक साधारण विद्यापीठामध्ये ह्या अशा प्रकारच्या गोष्टी व्हायला खूप वेळ लागतो, वर्षानुवर्षाचं काम असतं. आम्ही काय होईल लगेच असं काही आमच्या कोणाची ध्यानीमानी नव्हतं. आणि अचानकच त्या आदल्या दिवशी मला त्यांनी बोलावलं आणि सांगितलं की असं असं आपण आता विभाग सुरू करतोय आणि आम्ही पुढच्या महिन्याभरामध्ये आम्ही त्याचे इंटरव्ह्यूज घेणार आहोत. आणि ते मला म्हणाले की त्यामुळे त्याच्यासाठी तुम्ही इथे असावं असं माझं हे आहे. आणि म्हटलं की सर आम्ही तर उद्या जाणार आहोत, आमचं सगळं विमान ठरलेलं आहे, माझं सगळं शिवून घेतले होते आपली परदेशी जायचं म्हटल्यानंतर. आणि आई मुंबईला आले होते, मी पुण्यातच होतो आणि गाडी बिडी बुक करून सगळं करून झालं आमचं. आणि ते म्हणले की पण आता मी 6 महिनेच इथे आहे, 6 महिन्यात माझ्याकडे टेम्पररी चार्ज आहे, 6 महिन्यात मी इथे असेल की नाही मला माहिती नाही, त्यामुळे हे जो विभाग जो व्हायचा असेल तर आत्ताच होईल, नाही तर होऊ शकणार नाही. तर ते म्हणलं की त्यामुळे तुम्ही असं ठरवा, तुम्हाला परदेशी नंतरही जाता येईल. तर मग मी असं आमचं बोलणं झालं आणि त्याच्यानंतर मग मी म्हटलं की आता ही अशी त्यासाठी आपण खूप वर्ष प्रतीक्षा केली आणि पालीसाठी काहीतरी व्हावं असं आपल्याला होतं आणि ती आत्ता संधी आली आणि अशा पद्धतीने ती आली. आणि त्यावेळी आम्ही असं केलं होतं की आम्ही परदेशी जाणार म्हणून आम्ही आमचं घर जे होतं सांगलीचं ते आम्ही भाड्याने देऊन टाकलेलं होतं. त्या आमच्याकडे घरही नव्हतं, आम्ही आमचं सगळं सामान घेऊन बॅगा घेऊन लताच्या आईकडे राहत होतो. आणि अचानक त्यांनी संध्याकाळी सांगितल्यानंतर, आणि त्यावेळी माझ्याकडे मोबाईल फोनही नव्हता, त्यांनी म्हटलं की बरं ठीक आहे. आणि असं करून मी त्यांची ती विनंती मान्य केली आणि ते मला म्हणले की तुम्ही आम्ही हे काढू, म्हणजे नोटिफिकेशन काढू, ते तुम्ही अर्ज करा. आणि म्हटलं की ठीक आहे. मी युनिव्हर्सिटीच्या बाहेर आलो आणि त्या एजंटला सांगितलं की उद्याचं आमचं तिकीट कॅन्सल करा. आणि तोपर्यंत घरी कोणालाच पत्ता नव्हता, लतालाही माहिती नव्हतं. आणि मी युनिव्हर्सिटीवर बाहेर त्याला फोन केला एजंटला, एजंटने तिला सांगितलं, घरी फोन केला त्याने, काल तुम्ही तिकीट काढून गेलात नाही, आज असं फोन आलाय तुमच्या मिस्टरांचा की तिकीट कॅन्सल करा म्हणून. ती म्हणली मलाही काही कल्पना नाही. मग मी घरी गेला तर त्यांना सगळं सांगितलं आणि मोठा कठीण डिसिजन होता. आणि सगळ्यांना असंच झालं की सुरुवातीला ज्या दुसऱ्याची घरी सांगणं, लोकांना सांगायचं काय की आतापर्यंत हातात काहीच नव्हतं आणि हे समोर आलेली ऑफर आपण सोडून हे करतो. मग आम्ही आमच्या जपानमध्ये आपल्या प्रोफेसरांना सांगितलं. ते म्हणाले की ठीक आहे, तुम्ही एवढा घाईने निर्णय घेऊ नका, कारण की अजून काही अपॉइंटमेंट झाली नाही, काहीच झालं नाही, तर मी महिनाभर थांबतो, मी इथे काहीतरी सांगतो, तुमच्या घरचं कोणीतरी काहीतरी एक्सपायर झालं का असं काहीतरी. आणि त्यांनी ते तेवढा महिनाभराचा एक अवधी आम्हाला दिला आणि महिनाभरात ते नोटिफिकेशन आलंही लगेचच सांगितल्याप्रमाणे. आणि मग त्यांचा असा आग्रह होता की मी प्रोफेसरशिपला अर्ज करावा. मी म्हटलं की मी काय प्रोफेसरशिपला कागदोपत्री माझं क्वालिफिकेशन नव्हतं तेवढं, मी जरी 10 वर्ष शिकवलेलं होतं तरी माझ्याकडे परमनंट टीचर म्हणून एक्सपिरियन्स नव्हता. मी म्हटलं की मी काय करणार नाही, मी लेक्चरशिपसाठी करतो अर्ज. त्यांनी मला खूप वेळा हे करायचा प्रयत्न केला की नाही तुम्ही करा. ते म्हटले मी सगळीकडे बघितले पण मला कुठे दिसत ते दुसरं, असं करून त्यांनी मला खूप आग्रह केला. पण मी म्हटलं की नाही, मी नाही करणार. मी शेवटी लेक्चरशिपसाठीच अर्ज केला, प्रोफेसरशिप केला नाही. आणि मग 30 मेला आमचे इंटरव्ह्यू झाले आणि इंटरव्ह्यू झाले ते मी प्रोफेसरची सुरुवातीला झाली त्यावेळी मी ऑब्व्हियसली नव्हतो. नाही, मी नंतर अर्ज केला की त्यांच्या आग्रहाने, माझा रिजेक्ट झाला. तो मला अपेक्षितच होतं रिजेक्ट करून, कारण माझ्याकडे कागदोपत्री क्वालिफिकेशन नव्हतं.
आणि त्याच्यानंतर मूळ जेव्हा माझा इंटरव्ह्यू झाला त्याच्यावेळी असं झालं की माझा इंटरव्ह्यू चांगला झाला, त्यांनी त्याला खात्री होती. आणि नंतर मग त्यांनी त्या सगळ्या कमिटीला असं विचारलं की आज आपण दिवसभरात जेवढे इंटरव्ह्यू घेतले तेवढे तुम्हाला काय वाटतं की सगळ्यात चांगला इंटरव्ह्यू कोणाचा होता? मग सगळ्यांनी कमिटीने सांगितलं की माझा इंटरव्ह्यू चांगला होता सगळ्यात. त्यांनी मला पुन्हा मग बोलावून घेतलं. मी बाहेर गेलेलो होतो ऍक्च्युली इंटरव्ह्यू, बाकीचे झाल्यानंतर मला पुन्हा बोलावून घेतलं आणि मला म्हणले की आता आम्ही एक स्पेशल युनिव्हर्सिटी लॉ मधला एक स्पेशल नियमाचा वापर करतो आणि तुम्ही मी युनिव्हर्सिटी तुम्हाला इन्व्हाइट करते प्रोफेसरशी साठी मी अर्ज केला तो माझा पास झाला, पण मला विद्यापीठाने इन्व्हाइट केलं आणि मला पुन्हा एकदा माझं प्रेझेंटेशन करायला सांगितलं. मी ते प्रेझेंटेशन केलं आणि दुसऱ्या दिवशी रत्नाकर गायकवाडांचा मोठेपणा असा की ते स्वतः व्हाईस चान्सलर करतात आणि त्यांनी अनेक वेळा मी माझ्या मागे लागून मला ते करायला लावलं आणि त्याचा त्यांनी कधी राग धरला नाही. दुसऱ्या की त्यांनी स्वतः फोन केला आणि मला सांगितलं की तुमची प्रोफेसर म्हणून आम्ही सगळ्यांनी कमिटीने एकमताने निवड केलेली आहे आणि त्याच्यासाठी विद्यापीठ जो लॉ आहे त्याच्यामधला एक 76C म्हणून जो नियम असतो तो त्यांनी वापरला. आणि अशी विद्यापीठाच्या इतिहासामध्ये अशी पहिली अपॉइंटमेंट की विद्यापीठाने एखाद्याला इन्व्हाइट करून अपॉइंट प्रोफेसर म्हणून. आणि ते म्हणले की त्यांनी ते करताना सुद्धा त्यांनी ते इतके डिग्निफाईड पद्धतीने केलं. मी कुठेही अशा प्रकारचा आव नाही की आम्ही तुमच्यात उपकार करतो. मला असं म्हणाले की यू डिझर्व इट, म्हणजे तुम्ही ते. आणि मग त्यांनी जे माझी अपॉइंटमेंट झाली त्याच्यानंतर ते पुढे 3 महिने व्हाईस चान्सलर होते आणि त्याच्यानंतर मग ते व्हाईस चान्सलर म्हणून त्यांचं मग ते कारकीर्द संपली. पण त्या काळामध्ये मी प्रोफेसर म्हणून जॉईन झालो. मी बाकीच्या पायऱ्या काहीच न हे करता, जसं मला शाळेत डबल प्रमोशन मिळालं होतं तसं इथेही मला एकदम क्लॉक आवर बेसिसवरती शिकवणाऱ्या एक शिक्षकावरनं डायरेक्ट एक प्रोफेसर बनलो. पहिल्या दिवशी प्रोफेसर बनलो आणि दुसऱ्या दिवशी मी प्रोफेसर असल्यामुळे विभागाचा प्रमुखही बनलो. त्यामुळे लगेच दुसऱ्या दिवशी मी हेड ऑफ द डिपार्टमेंट झालो. खूप विरोध झाला त्या काळामध्ये. म्हणजे सुरुवातीला माझे संस्कृत विभागातलेच माझे शिक्षक त्यांना खूप मोठं अनेकांना ते त्यांना अपमानास्पद सुद्धा वाटलं असेल की अनेकांना हे होतं किंवा ह्यांनी काहीतरी वशिला लावून नोकरी, अशाही अनेकांच्या प्रतिक्रिया मिळाल्या. काहीच्या अशाही प्रतिक्रिया मिळाल्या की ज्यांना लोकांना माहिती होते की हा कदाचित नाही काय हे आता म्हणे की दलित समाजातले असल्यामुळे ह्यांना नोकरी, व्हाईस चान्सलर स्वतः दलित असेल त्यांनी यांना नोकरी दिली. अशा अनेक त्या काळामध्ये वावड्या वेगळ्या पेपरमध्ये सुद्धा काय. त्याच्यानंतर जेव्हा रत्नाकर गायकवाड गेल्यानंतर नरेंद्र जाधव आले. नरेंद्र जाधव आपण खूप त्यांच्याबद्दल मानाने लोकांनी ऐकलं. त्यांच्या कादंबऱ्या खूप प्रसिद्ध आहेत आणि त्यांनी स्वतःचा स्ट्रगल खूप दाखवला आहे. पण माझ्यासाठी त्यांचा खूप वेगळा अनुभव होता. जेव्हा ते इथे आले त्यांचं रत्नाकर गायकवाडांशी वैयक्तिक संबंध चांगले नसल्यामुळे त्यांनी आल्यानंतर असं केलं की जे रत्नाकर गायकवाडांनी निर्णय घेतले ते सगळे त्यांनी उलटून लावले आणि त्यांनी आमचा पाली विभाग जो सुरू झालेला होता तोही बंद करण्यासाठी प्रयत्न केले. पण मग असं लक्षात आलं की थोडंसं सामाजिक त्याच्यामध्ये एक प्रेशर आहे, ते करता येणार नाही. त्यांनी कमिटी स्थापन केली त्याच्यासाठी. त्याच्यानंतर मला एक काळ बोलवून असं काही मॅनेजमेंट कमिटी मेंबरला पाठवून असाही दबाव आणला की तुम्ही राजीनामा द्या किंवा तुम्ही लेक्चरशिप स्वीकारा आणि पद सोडा वगैरे. तुम्हाला घराची काळजी आहे तर तुम्ही असं विचार करा ना, अमुक होईल असं थोडंसं त्या प्रकारे त्यांनी थेटन करण्याचा प्रयत्न केला. पण या सगळ्या काळामध्ये रत्नाकर गायकवाड यांनी बरोबर होते. ते मग त्या काळामध्ये त्यांनी ते गव्हर्नरशी बोलून वगैरे त्यांनी सगळा जो दबाव होता तो दूर करण्यात मदत केली. आणि मी म्हटलं की ठीक आहे, आता आपण जपान सोडून इथे राहिलो, आपण हा निर्णय घेतलेला आहे आणि तोपर्यंत जपानची दारं आपण बंद केलेली आहेत आपल्या हाताने. त्यामुळे आता इथे राहून जे काय होतं ते मस्तीत काम करायचं. म्हणजे नोकरी असो नसो आपल्याला आपल्या विषयाचं काम करता येतं. त्याच्यात मला आनंद होता आणि एवढं मला माहिती होतं की आपण एवढी आता विद्या केलेली आहे की कुठे उपाशी राहायची वेळ येणार नाही, एवढी नक्की खात्री होती. आणि या सगळ्याच्यामध्ये लता बरोबर होती. म्हणजे तिने कधी असं म्हटलं नाही. म्हणजे मला घरच्यांनी खूप वेळा, आई बाबांनी पण नाही वाटत, काही लोकांचं त्यामध्ये असं होतं की काय तुम्ही वेडेपणा करताय, परदेशातली नोकरी सोडून इथे राहताय वगैरे. कारण की ऑब्व्हियसली त्या काळात मी म्हटलं की प्रोफेसरच्या पगारापेक्षा सुद्धा मला जपानचा जो पगार होता तो माझ्या 50 चौपटीने जास्ती होता. आणि पण असं मी पण लताने कधीच असं म्हटलं नाही. आणि जो काही आमचा स्ट्रगल होता, मेंटल स्ट्रेस सगळा, तो आम्ही एकत्र फेस केला. आणि जे काही काम होतं ते मस्तीत काम केलं. सुरुवातीला मला ऍडमिनिस्ट्रेशनचा अनुभव नव्हता मुळीच. शिकवण्याची पॅशन होती पण ऍडमिन हा खूप वेगळीच गोष्ट असते. मला इनफॅक्ट माझ्या काही शिक्षकांनी असं म्हटलं की तुला ऍडमिनिस्ट्रेशन जमणार आहे का, डू यू थिंक इट्स युअर कप ऑफ टी.
असंही म्हटलं. आणि खरंच प्रश्न होता की बाबा आपल्याला जमेल का, पण त्याच वेळी माझे दुसरे काही कलिगे आले, की आमचे प्रोफेसर गोखले म्हणून फिलॉसॉफी डिपार्टमेंटचे, ते आले आणि म्हणले की काही नाही, म्हणजे काय ऍडमिनिस्ट्रेशन काय मोठं नसतं, तेवढं पत्र व्यवहार अमुक तमुक एवढं करायचं, असं आम्ही मदत करतो. आणि लता त्या काळामध्ये रोज यायचीच ऑफिसला, ती तिला असायची, कारण की संस्कृत डिपार्टमेंटमध्ये बाकी टोटल असहकार होता, कारण त्यांना सगळ्यांना असं वाटलं की मी त्यांच्या डोक्यावर येऊन बसलो, की विद्यार्थी कालचा इथे डिपार्टमेंटचा आज आपला हेड म्हणून येऊन बसलाय. तर त्यामुळे ते खूपच स्ट्रगल होतं. माझ्याबरोबर दुसरी त्याची अपॉइंटमेंट झाली, उज्ज्वल पवार म्हणून पालीमधला माझा कलिग होता, तो आणि मी, आम्ही दोघंही यंग, आम्ही दोघं मिळून कसं तरी ते करायचं. पण आम्ही ते सगळं इतक्या व्यवस्थित पद्धतीने केलं की या डिपार्टमेंटचा मागचा 10-15 वर्षाचा प्रवास असा आहे की आता सगळ्या लँग्वेज डिपार्टमेंटमध्ये आमचं डिपार्टमेंट सगळ्यात ऍक्टिव्ह आणि सगळ्यात त्याचं रेकग्निशन बाहेर आहे, जगभरामध्ये त्याचं नाव आहे, असा आमचाच विभाग आहे. आणि त्याचं रेकग्निशन आज अशा पद्धतीने आहे की आज युनिव्हर्सिटीने एक स्कूल ऑफ इंडियन लँग्वेजेस केलं, त्यावेळी त्याचं प्रमुख पद मला विद्यापीठाने देऊन केलं. आणि म्हणजे विद्यापीठामध्ये एक असं झालं की माझं ब्लाइंडनेस मला तशा दृष्टीने असं आडवा आलं नाही, मी काही छान गोष्टी सोडल्या असं. म्हणजे मी युनिव्हर्सिटीमध्ये बोर्ड ऑफ स्टडीजचा चेअरमन झालो, अकॅडमिक काउन्सिल मेंबर झालो, सेनेटमध्ये मेंबर झालो. म्हणजे ह्या सगळ्या बाकीच्या पदांमध्ये मला कुठे माझं ब्लाइंडनेस असा आला असं झाला नाही. आता सुद्धा जेव्हा माझी अपॉइंटमेंट झाली त्यावेळी तो गौण होता, म्हणजे मला वाटतं विषय बाकीच्या दृष्टीने. हा, असं त्याबद्दल तेवढं सांगता येईल. मस्त, छान. त्याची फेलोशिप बद्दल जर्मनीत फेलोशिप घेतली, जर्मन फेलोशिपचं काय आहे? म्हणजे कशी घेतली, दोघांना मिळाले ना? फायदा काय होता? लताला म्हणजे तुला लताला पण फायदे होतात का त्याचे फेलोशिपचे? आम्ही ऍक्च्युली म्हणजे लताची पीएचडी झाली त्याच्यानंतर तिचं काम जे होतं ते तिबेटन आणि संस्कृत या विषयावरती होतं. आणि 2010 मध्ये कॉन्फरन्स झाली ती सारनाथला, त्यावेळी एक जर्मन प्रोफेसर मिखाईल हान म्हणून त्यांची आमची भेट झाली आणि त्यांनी लताचं काम त्यांनी खूप अप्रिशिएट केलं. आणि त्यांनी तिला रिक्वेस्ट केली सुरुवातीला की तू ह्या जर्मनीमधल्या हम्बोल्ट फेलोशिप म्हणून मानाची फेलोशिप आहे त्यासाठी अप्लाय कर आणि हे काम तू जर्मनीत राहून कर आणि मी ते तिथे पब्लिश करतो. एवढं त्यांना ते काम आवडतं. आणि मग त्यामुळे 2012 साली लता पहिल्यांदा तिथे गेली आणि त्याबरोबर मी गेलो आणि मग माझी तिथल्या लोकांची ओळख झाली आणि तिथले काही जे कलिग होते त्यांचे विषय आणि माझे विषय हे जुळणारे होते, त्यामुळे आम्ही एकत्र काम करायला सुरुवात केली. आणि सुरुवातीला लता 2012 ते 2014 लताची फेलोशिप होती आणि त्याच्यानंतर पुढचे 3 वर्ष मला पण फेलोशिप मिळाली. आमचे जे प्रोफेसर होते त्यांची इच्छा होती की मीही त्याला अप्लाय करावं आणि मग मी अप्लाय केलं आणि मलाही ती फेलोशिप मिळाली. आम्हाला दोघांनाही ती हम्बोल्ट फेलोशिपची मानाची फेलोशिप आहे ती दोघांनाही मिळाली. आणि त्याच्यातनं युरोपशी संबंध आला, युरोपातल्या अनेक विद्यापीठांशी स्कॉलर्सशी संबंध आला आणि ते काम आमचं अजूनही चालू आहे. म्हणजे आता आमचा जो संबंध जो जर्मनीशी निर्माण झालाय तो अजूनही आम्ही जर्मनीहून आल्यानंतर सुद्धा आमचं काम त्यांच्याबरोबर चालू आहे. आणि आता या सगळ्या ऑनलाईन मोड्सचा वापर करून अजूनही मी रोज आमच्या जर्मन कलिग बरोबर काम करत असतो. त्यामुळे त्याचा असा फायदा खूप झाला, म्हणजे अकॅडमिकली फायदा खूप झाला. हा, मला एक प्रश्न आहे असा की तुझं जो हे आयडिओलॉजिकल ट्रान्सफॉर्मेशन आहे ह्याचा म्हणजे आप्तेष्ट किंवा जवळचे मित्र ह्यांच्यावर असा काही परिणाम किंवा त्यांच्या बिहेवियर वरती की एका वेळेला तू अशा पद्धतीत आयडिओलॉजिकल ट्रान्सफॉर्मेशन असं झालं? तुझा आणि लताला दोघांनाही प्रश्न आहे की जवळची मंडळी मित्रमंडळी असं काही वागण्यामध्ये बोलण्यामध्ये असं काही बदल झाल्याचं जाणवतं का, किंवा असं काही वेगळं त्यांना वाटायला लागलं असं काही आहे का? म्हणजे एक तर असं आहे की मी म्हटलं असं की म्हणजे आमच्या घरामध्येच आई बाबा जरी आम्ही असं हिंदू कुटुंबामध्ये वाढलो आणि सगळं आईचं असं कल्चरली खूप हे होतं एका प्रकारे, त्या ब्राह्मणी संस्कृतीचा आमच्या घरावरती खूप परिणाम असा म्हणजे प्रभाव होता. कारण आईला ते छान वाटायचं, ते सगळं ते लहानपणापासून आमच्यासाठी केलं, त्यामुळे हे आम्हाला माहिती होतं आणि आमच्यासाठी तेच जीवन होतं. पण जेव्हा हळूहळू हे वाचन पण त्याच्याने कुठे कट्टरता नव्हती, म्हणजे असं अमुक केलंच पाहिजे, हे असं व्हायलाच पाहिजे अशा पद्धतीचा कट्टरपणा जो असतो तो नव्हता कधीच. म्हणजे तो ओपननेस खूप होता. म्हणजे आई त्याच्याकडे अजूनही म्हणजे ती त्याच्याकडे कल्चरली जास्ती बघते, त्यामुळे तिने म्हणजे आम्हालाही तशा पद्धतीने कधी करायला लावलं नाही. आणि मग हळूहळू मी म्हटलं की हे ट्रान्झिशन हळूहळू होत गेलं, म्हणजे तो प्रवास असा, त्यामुळे कदाचित तो त्यांना तेवढा जाणवलाही नसेल.
आत्ता आल्यानंतर आत्ता ती खूप मात्र हे असते, म्हणजे आता माझा भाऊ किंवा वहिनी हे अत्यंत धार्मिक आहे, ते सगळे पूजा बिजा सगळं करणं, अमुक शांती करणं, नवल हे करणं, हे सगळं करत असतात. आता कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा म्हणजे घरामध्ये ते स्तोत्र लावणं, हनुमान चालीसा लावणं वगैरे सगळं करतात. पण त्या रिच्युअलिझम पासून मी खूपच म्हणजे कधीच हळूहळू लांब आलो. आणि आयडिओलॉजिकली मी म्हटलं असं की मी आतून बाहेर मला ते बुद्धांचे विचार हे इतके अपील होणारे होते की ते आपोआप घडत गेले, काही वेगळं करायला लागलं केलं असं झालं नाही. आता मी म्हटलं असं की आम्ही म्हणजे आईबाबांना काही प्रश्न नसतो, त्यांना तेवढीच बुद्धांवरती, आणि त्यांच्यासाठी बुद्धही हा एक अनेक देवांपैकी अजून एक देवही आहे, आणि त्यांना वैचारिक किती खोलवर ते जातात माहित नाही, पण त्यांना त्याच्याबद्दल अवर्शन नसते. म्हणजे बाबासाहेबांपासून ते हे माझ्या घरी एक देवार आहे, त्यांच्यासाठी खास अजूनही आहे, पण त्याच्यावर आमच्याकडे भरपूर बुद्धाच्या मूर्ती आहेत. पण मग आई नेहरू आणि सगळ्यांना बाकीचे त्यांना तसं अगरबत्ती दाखवायचं तसं ह्यांनाही दाखवते. आणि बाकी कार्यक्रमाला ते मी येत असतात, बाबा आई बाबा तर विभागाचे सगळ्या कार्यक्रमाला हजर असतात, आणि त्यामुळे आम्ही कार्यक्रम असो किंवा पाली दिनाचे कार्यक्रम असो ते आवर्जून येतात, त्यांना ते आवडतं बघायला. आणि एक मी त्यांना हेही बघता येतं त्यामुळे की किती या पालीमुळे आणि बुद्धिझममुळे सगळ्या समाजामध्ये केवढा बदल होतोय, आणि किती लोक त्याच्याकडे कशा पद्धतीने एवढ्या जेव्हा बघतात की मोठी मोठी वयस्कर मंडळी येऊन शिकतायत वगैरे, तर ते खूप चांगला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट त्यांच्यावर होतो. तसं मी त्याचा एक ऍक्सेप्टन्सच आहे. पण तरी म्हणजे अगदीच काही जे नातेवाईक मिळत त्यांच्या मनात काही असेल, पण ते बोलून कोणी फार दाखवत नाही. आणि पण त्यांना आता एवढं माहिती आहे की मी अजूनही गणपतीला वगैरे जातो, कारण मला मी वाटतं की धर्माची कल्चरल बाजू मला अजूनही तशी ती भावते. पण आता म्हणजे म्हणजे त्याच्यामध्ये असं काय म्हणतो की रिच्युअल म्हणून असं आता मी रिच्युअलच्या पलीकडे जाऊन काहीतरी असं आहे. लता सांगेल काय? लताचं काय? म्हणजे आमच्याकडे म्हणजे मी पक्का ब्राह्मण कुटुंबातच आलेली आहे, आणि पण म्हणजे मी वेगळ्या बाकीच्या काय म्हणूयात सुरुवातीपासून कदाचित अध्यात्म याच्याकडे ओढा असल्यामुळे असेल, पण बाकीच्या काही परंपरा बघून आणि अशी आलेली होते. पण तरी मला म्हणजे रिच्युअल्स मध्ये मला तेव्हाही इंटरेस्ट नव्हता, किंवा जे बाकीचे बंधनं असतात की पाळीच्या काळात देवळात जायचं नव्हतं, ह्याच्या मला तेव्हापासून विरोध होता. मुळात बंडखोरी स्वभावातच आहे, तर त्याच्यामुळे ते सगळं माझं वेगळं बघून झालेलं होतं. तर असं काही माझ्यासाठी नव्हतं की रोज उठून अमुक गोष्ट केलीच पाहिजे आणि अमुक झालं नाही तर काहीतरी चुकल्या वाटतं, असं नव्हतं. घरी अजूनही माझ्या आईकडे पूजा वगैरे होते, सगळं अगदी व्यवस्थित सागर संगीत होतं. पण इथे आल्यानंतर मगाशी महेश सांगत होता आईंबद्दल, तर मला एक गोष्ट सांगायला आवडेल की पहिली वटपौर्णिमा होती आणि आई बाबा तेवढ्यासाठी खास डोंबिवलीहून आले. पण त्यात एक गंमत ही, म्हणजे आईंचं वाक्य तेव्हाही हेच होतं की म्हणजे त्या म्हणाल्या की मी नसले असं तर तू केली नसतीस, तर हे ठीक आहे, म्हणजे मी नसतीच केली. पण आम्ही तर सगळ्या दोघींनी म्हणजे काय म्हणजे हे काय असं हेच नव्हतं. आणि पण गंमत म्हणजे मला त्या सगळ्याच्यात ही आईंची नेहमी गंमत वाटली की ते सगळं जे काय रिच्युअल होतं जाऊन ते करणं वगैरे, हे सगळं आम्ही केलं. आणि नंतर त्यांना अजूनही त्यातलं काय आठवतं आईंना, तर मी त्यांना घेऊन ते वाण द्यायचं असतं जे यांचं सवाष्ण यांचं आईकडे, तर ते आम्ही दोघी द्यायला गेलो होतो. आणि त्या दिवशी भयंकर पाऊस पडत होता, आणि त्या अशा मस्त माझ्या गाडीवर मागे बसून अशा कमरेवरती हात टाकून बसल्यावर हे त्यांना आठवतं. तर हे त्यांचं नेहमी राहिलं की त्यांना तर सगळ्यातली जी कल्चरल हे आहे ना ते त्यांना आवडायचं. आणि मग तिथे मला काही माझा विरोध नव्हता की हे करायला मला आवडणार नाही. तर ते त्या विचार आम्ही दोघी सेम पेजवर होतो. आणि मला असं काय नव्हतं. त्यानंतर गंमत म्हणजे तो एकच वटपौर्णिमा आम्ही केली, दुसऱ्या वटपौर्णिमेपासून त्याही विसरल्या. आणि एक दोनदा तर असं झालं की त्या पुण्यात असताना वटपौर्णिमा होती, मला ऑब्व्हियसली माहित नव्हतं. आणि आपले जे ब्लाइंड मित्र आहेत, कोण उपाध्याय ना ते दोघं, संजय, तर मला वाटतं संजयचं लग्न झालं होतं. संजयच्या बायकोची पहिली वटपौर्णिमा होती आणि ती तिच्या म्हणजे सासरी करत नव्हते, तर ती तेवढ्यासाठी आमच्याकडे आली. आणि आईंनी ऑलरेडी आईना माहीतच नसल्यामुळे आई मस्त त्यांचं जेवण वगैरे ब्रेकफास्ट वगैरे झालेला होता. तर त्यांनी संजयच्या बायकोला पत्ता लागून न देता की मी विसरलेली असं त्या तिच्यावर गेल्या.
म्हणजे त्यांना त्याच्यातून असं काही नव्हतं की आपण विसरलोच कसे आणि मग आता काहीतरी भयंकर मोठी चूक घडली आपल्यातून, असंही त्यांच्यात कधी नव्हतं. तर हा त्यांचा जो ओपननेस होता तो नेहमी राहिला आणि तो मला वाटतं आम्ही त्यामुळे ते सगळं एन्जॉय करता आलं. गणपतीला जाणं असेल किंवा अजूनही काही करणं असेल एकत्र ह्या सणांच्या दिवशी, पण ते मुख्य भरा बहुतेक वेळा त्या दिवशीचं स्पेशल खाणं असतं ते बनवणं आणि त्यात एन्जॉय करणं ह्याच्यावर असतं. आणि मग नंतर महेशने जेव्हा बौद्ध धर्माचं सुरू केलं त्यावेळेला मलाही त्यात खूप काही म्हणजे वेगळं वाटलं ना. ऑलरेडी तिबेटन ह्याच्याबद्दल थोडं शिकलेलं होतं. तर मलाही ह्या नव्या पद्धतीत स्वतःला हे करणं काही फार अवघड गेलं नाही. त्याच्यामुळे तो ओपननेस होताच मुळात. आणि फक्त मी म्हटलं जसं महेश म्हणाल तसं की मला वाटतं महेशचे काही नातेवाईक आमच्याकडे आले होते, पहिल्यांदा आले होते. त्यावेळेला हॉलमध्येच बाबासाहेबांचा फोटो होता. तर महेश आजूबाजूला नसताना त्यातली एकी असं म्हटलं तर बाबासाहेबांचा फोटो एकदम हॉलमध्ये, तर ते त्यांना खटकलं होतं कळलं, पण महेशला कोणी बोललं नाही. त्याच्या पलीकडे त्यांनी कोणी काही प्रतिक्रिया दिली नाही. पण ते असणार लोकांच्या डोक्यात. आणि आता माझ्या आई वडिलांच्या डोक्यात कदाचित असेल, पण ते हेही बघतात की महेश किती काम करतो डिपार्टमेंटसाठी, आणि त्यामुळे त्यांच्या मनात काय असेल तर असेल, पण आमच्यापर्यंत काय फार पोचत नाही. आणि पोचलं तर बहुतेक मी लक्ष देणार नाही माझ्या स्वभावानुसार, गेला तोडत म्हणून. म्हणजे अजूनही की जसं गावाला गणपती येतो तसं माझ्या आईकडेही गणपतीला आम्ही जातो, माझ्या बहिणीकडे असतो तिथेही जातो. हे नेहमी आहे की आपली श्रद्धा नाहीये किंवा गोष्ट वेगळा, समोरच्याची श्रद्धा आहे तर त्याचा अपमान नाही करायचा. किंवा त्या रिच्युअलच्या पलीकडे जाऊन गणपतीचं काय वेगळेपण आहे ते एन्जॉय करता आम्हाला. बरोबर. महेश आणि लता दोघांनी पण आपल्या मुलांना वाढवतानाचा जो विचार केलेला आहे त्यांच्या नावापासूनचा, म्हणजे सायोरी, संवर ही नावं तशी सर्वपरिचित किंवा सर्वत्र आढळणारी नावं नाहीये. आणि त्यांनी ते जगात फिरलेले आहेत, त्यांनी जगात देशाच्या बाहेर जाऊन शिक्षण घेतलं, तरीही त्यांनी त्यांच्या मुलांना मात्र मराठी माध्यमातूनच शिकवलं. आणि तरीही आज सायोरी लिंग्विस्टिक्ससाठी मला वाटतं नेदरलँड किंवा हॉलंड कुठेतरी म्हणजे गेलेली आहे. तर हा जो विचार आहे हा म्हणजे तो कसा केला आणि त्यासाठी त्यांनी काय केलं, म्हणजे व्हर्नाक्युलर मीडियमला शिकवताना सुद्धा आपल्या मुलांना आपण जगासोबत ठेवायचं यासाठी त्यांनी जे काही केलं असेल ते आपणापैकी अनेकांच्यासाठी मार्गदर्शक असेल असं म्हणून हा प्रश्न मला विचारायचा. बरोबर. तू बोलतेस? हा, नावांबद्दल तर सांगते. म्हणजे सायोरीच्या नाव मी तिथून सोप्या गोष्टींकडून मी सुरुवात करतो, अवघड महेशकडे जातीलच. नाही, नावाच्या बाबतीत असं होतं की म्हणजे महेशच्या मनात खूप आधीपासून मुलगी झाली तर काय नाव ठेवायचं हे होतं. आणि इनफॅक्ट ते नाव तिचं रजिस्टर्डही होतं, उर्मी. पण मग आम्ही त्यावेळेला जपानमध्ये असल्यामुळे आमच्या जपानी मित्रमैत्रिणींचा बारशाच्या आधी काही दिवस खूप आग्रह होता की नाही एक तरी नाव जपानी असलं पाहिजे. आणि मग आम्ही असं बोलत होतो असं नाव पाहिजे की जे भारतीय वाटेल पण जपानी असेल म्हणून असेल. हा, म्हणजे कारण आम्हाला दोघांना आवडलेली नावं अगदी टिपिकल जपानी होती. अकिको होतं, मायुमी होतं. तर मग हे आमचा सिनियर मित्र इवासाकी, तो त्यावेळेला आमच्या सांगवीच्या इमारतीत वरती राहत होता, त्यानं सायोरी नाव सुचवलं. आणि ते माझ्या डोक्यात होतं कारण मेमॉयर्स ऑफ अ गेशा या नावाचं अतिशय प्रसिद्ध पुस्तक आहे. आणि त्या कादंबरीची जी हिरोईन आहे गेशा आहे आणि तिचं नाव सायुरी होतं. आणि त्या पुस्तकाच्या ज्याप्रमाणे त्या नावाच्या साचा अर्थ आणि रीचा अर्थ टुगेदरनेस आणि अंडरस्टँडिंग असा होता. तर मला तो मुळात अर्थच जबरदस्त आवडला होता. तर हे कुठेतरी डोक्यात होतं की सायुरी हे नाव असायला पाहिजे. मग जेव्हा इवासाकी आला तेव्हा इवासाकीला सांगितलं तेव्हा तो म्हणाला की हे नाव फारच छान आहे, म्हणजे आपल्या मयुरी सारखं वाटतं, म्हणजे फार फरक वाटणार नाही असं म्हणून आम्ही मग बारशाला उर्मी आणि सायुरी अशी दोन्ही नावं ठेवली. पण नंतर इव्हेंच्युअली उर्मी पण गळालं आणि आता तिचं सगळीकडे ऑफिशियल नाव जे आहे पासपोर्ट सगळ्या डॉक्युमेंट्स मध्ये ते सायुरीच आहे. आणि मग तिच्यानंतर अशा खूप म्हणजे सांगवीचं अजून एक होती बौद्ध कुटुंब, त्यांनी तीच कादंबरी वाचून त्यांच्या मुलीचे नाव सायुरी ठेवलं. हा एक भयंकर म्हणजे योगायोगच होता. आणि मग संवरच्या नावाच्या वेळेला मात्र काही केलं आम्हाला नावं सुचत नव्हती आणि म्हणजे अशी पटकन अपील होतील अशी सुचत नव्हती. मग संवरच्या नावाच्या वेळेला मग शेवटी म्हणजे काही खूप झालं आणि मग मला वाटतं काही एकमत व्हायला तयार नाही. मग मला वाटतं चिठ्ठ्या टाकल्या
आणि महेशनी हे नाव सुचवलं होतं संवत, जे बौद्ध परंपरेतलं आहे, आणि म्हणून मग ते नाव ठरवलं. त्याच्यामध्ये की मी सायरी नावाची तिथे एक एंका सिंगर आहे. हा ते सांगायचं राहिलं. सायुरी नावाची एक तिथे प्रसिद्ध एंका सिंगरही आहे, आणि एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिक अशा पण आहे, सायुरी योशिनागा म्हणून. हे नंतर कळलं. त्याच्यामुळे आणि मराठी माध्यमाबद्दल हे होतं की मराठी माध्यमातच घालायचं. आम्ही दोघंही मराठी मीडियम मध्ये शिकलेलो होतो आणि तरी आम्हाला कुठेही अडचण आली नव्हती. त्याच्यामुळे हे तर नक्की होतं की मराठी भाषेतलं, मातृभाषेतलं शिक्षण जास्त चांगलं. फक्त शाळा शोधायची हाच एक प्रश्न होता चांगली. तर पण मग पुण्यात अक्षरनंदन नावाची शाळा आहे, नाग नारळकर फाउंडेशनची. त्या शाळेबद्दल ऐकलेलं होतं, फक्त तिथे ऍडमिशन मिळेल का एवढाच एक प्रश्न होता. पण सायुरीचं नशीब जोरावर होतं असं म्हणायला पाहिजे. याचं कारण तिची सारनाथमध्ये जी शाळा होती ती अचानकच त्याने बंद केली, आणि मी पुण्यात येईपर्यंत सगळ्या शाळांच्या ऍडमिशन झालेल्या होत्या, म्हणजे ज्या आम्हाला चांगल्या वाटत होत्या त्या. आणि अक्षरनंदन मध्ये एकच जागा शिल्लक होती. त्यांच्याच्यात असं असतं की तुकड्या नसतात, एका वर्गात 40 मुलं, फार तर 42, आणि त्यातल्या अर्ध्या मुलांच्या आणि अर्ध्या मुलींच्या. तर एकच जागा शिल्लक होती, ती मुलीची होती. आणि शाळेची ध्येय धोरण आणि आमचे विचार हे जुळले. त्याच्यामुळे सायुरीला ऍडमिशन मिळाली, आणि मग त्यामुळे संवरही त्याच शाळेत जाणारे अगदी उघड होतं. आणि म्हणजे नाही, मी असं म्हणतो की म्हणजे मराठी मीडियमच्या बाबतीमध्ये आमचा विचार असा होता की आम्ही एक तर हेही बघितलं होतं की भाषेचा अडसर, मी जपानमध्ये असताना बघितलं की जपानी लोकांना जपानीच येतं आणि इंग्रजी खूप कमी नंतर ते शिकतात. शिकले तर थोडंच त्यांना ते येत असतं, पण तरी त्यांचं बाकी कुठे अडत नसतं. आणि उलट आपल्या भाषेमध्ये मुलं जास्त कम्फर्टेबल असतात. आम्ही आमच्या भाषेमध्ये मराठीमध्ये शिकलो आणि आमचं त्याच्यामुळे काही कुठे नुकसान झालं असं आम्हाला वाटलं नाही. उलट एक समृद्धच झालं जीवन असं एक आम्हाला वाटलं होतं. त्यामुळे आम्ही आमच्या मुलाच्या आधी तो निर्णय घेतला. आणि आज आम्हाला असं दिसतं की आमची दोन्ही मुलं उत्तम इंग्रजी बोलतात, उत्तम इंग्रजी वाचतात. त्यामुळे त्यांना मराठी मीडियममध्ये शिकल्यामुळे इंग्रजी येत नाही किंवा अशी भीती असते तसं कधीच काही नाही. उलट सायुरीने पुढचं तिचं 10वी SSC बोर्डातलं, पण 12वी केम्ब्रिज बोर्डातलं करून आता ती नेदरलँड्सला आहे, आणि तिथेही ती आता मी तिच्या क्लास वर्गामध्ये ती टॉपर असते, ते चांगलं करते. आणि कुठे तिला भाषा म्हणून मी आड आलेली नाही असं दिसतं. शेवटी मुलं वाचतात किती आणि मुलांचं किती समृद्ध होतं ते महत्वाचं आहे. आणि स्वतंत्र विचार करणं जे आहे ते किती करू शकतात ते अक्षरनंदन मध्ये होतं. वातावरण आम्हाला टिकवता आलं बऱ्यापैकी असं आई वडील म्हणून आम्हाला म्हणता येईल. तेच म्हणजे शाळा तर होतीच, प्रयोगशील शाळा आहेच ती, पण त्या पलीकडे तुम्ही काही वेगळं म्हणजे त्यांना हे करण्यासाठी म्हणून काही वेगळं केलं का? वेगळे काही अभ्यासक्रम असतील किंवा काही वेगळं असं म्हणजे सांगण्यासारखं वेगळे? पण अभ्यासक्रम असं नाही, खरं वाचन भरपूर, म्हणजे पुस्तकं भरपूर वाचली मी. सायुरी म्हणजे सायरी मला आठवते की अगदी तिसरी पासून भरपूर तिच्या पुस्तकांचा खजिनाच होता तिथे. हो, म्हणजे आपल्या काही मित्रांना आपल्या 8वीला घरी आले की सायरी जेव्हा वाचता तिला येतही नव्हतं, तेव्हा ती वाचलं त्यासारखं नाटक करून छान नाही. आमच्या आत्या माझी त्यावेळी तिथे होती, तिला गोष्टी वाचून दाखवायची, ते होतं. त्यामुळे एक वाचनाची आवड भरपूर होती. ती आता समोरला तशी आहे. आमच्याकडे टीव्ही खूप उशिरा आला आमच्या घरामध्ये. अगदी मी जर्मनीला गेले तेव्हा आला, 12 साली टीव्ही आला. पण टीव्ही माहिती नव्हती. तिला तिचं जीवन हे पुस्तक आणि असंच होतं. त्यामुळे तिची भाषा खूप चांगली समृद्ध झाली आणि ती त्यामुळे भाषेने लिहू शकते. इथे प्रश्न मला महेश असा विचारायचा आहे, तू परदेशात जाऊन आलेला आहेस, जर्मनी, जपान या 2 देशांमध्ये तरी जो काही तू प्रवास केला आहेस आणि तिकडे राहूनही तिकडचा अनुभव घेतलेला आहेस, तर अंध म्हणून तुला तिकडे भारत आणि त्या 2 देशांमध्ये असा काय फरक जाणवला? असा पहिला जो परदेश प्रवास होता तो जपानला होता. आणि जपानला गेल्यानंतर मी हे बघितलं की तिथे खरं तर म्हणजे अंधांचं प्रमाण खूप कमी आहे, पण असं जरी असलं तरी ऍक्सेसिबिलिटीच्या दृष्टीने खूपच म्हणजे सगळीकडे त्यांनी ते लक्ष दिलेले असं त्यावेळी. मी ही गोष्ट सांगतो 1998 सालची.
मी त्यावेळी अगदी कानाडासारख्या छोट्या शहरांमध्ये सुद्धा ऑडिओ सिग्नल्स होते किंवा आपल्या ह्याच्या काही विशिष्ट प्रकारच्या ज्या टाईल्स असतात फुटपाथवरती त्या होत्या. त्याच्यानंतर तिथल्या गव्हर्नमेंटकडनं आणि टॅक्टाईल त्या होत्या. आणि म्हणजे काय म्हणू की तिथे मी नंतर बघितलं आमच्या कानाडा विद्यापीठामध्ये तिथे प्राध्यापक फुकुशिमा म्हणून होते की जे व्हिज्युअली चॅलेंज होतेच, पण त्याच्याबरोबर ते त्यांच्याकडे हिअरिंग इम्पेअरमेंट पण होतं त्यांचं. आणि त्यांच्यासाठी विद्यापीठाने त्यांच्यासाठी त्या काळामध्ये ब्रेल डिस्प्ले असलेले हे होते, त्यांचा कॉम्प्युटर होता आणि त्यांना असिस्टंट विद्यापीठाने देऊ केली होती. मला अजूनही असिस्टंट माझ्या काय म्हणते मलाच रिसोर्सेस गोळा करून ठेवायला लागतो, पण त्यांना त्या काळात विद्यापीठानेच त्यांच्या असिस्टंट प्रोव्हाइड केलेला होता. असं सगळं होतं. पण मी त्यावेळी तिथल्या काही ब्लाइंड इन्स्टिट्यूट्समध्ये पण गेलो होतो. तिथे मला मात्र गेल्यानंतर असं कळलं की मात्र त्यांच्याकडे जॉब व्हरायटी फार नव्हती म्हणजे ब्लाइंड लोकांकडे. ते मोस्टली सगळे फिजिओथेरपी करणारे, मसाजिस्ट अशा स्वरूपाचं काम करणारे होते. आणि मी आपल्याकडे ज्या पद्धतीचं स्ट्रगल आणि ज्या पद्धतीचं व्हेरिएशन दिसतं तसं मात्र मला तिथे दिसलं नाही. त्यामुळे मला एकतर त्यामुळे तिथलं जीवन असं खूप रेस्ट्रिक्ट आहे. तर खूप मोठे जास्ती लोक नाही आहेत, खूप कमी लोक आहेत, पण म्हणजे त्यांच्यामध्ये खूप व्हरायटी त्यांच्या जॉब्समध्ये किंवा असं असेल असं दिसलं. म्हणजे फुकुशिमांसारखे काही अपवाद मला वाटतं होते, पण अदरवाईज त्यांनी मला सांगितलं की मोस्टली इथे ब्लाइंड जे आहेत ते फिजिओथेरपीच काम करतात. असं त्यावेळी जपानमधलं होतं. आता मला सध्या कल्पना नाही काय, पण असं असूनही मला गंमत अशी वाटेल की अगदी म्युझियम पासून किंवा ज्या ज्या ठिकाणी मी फिरलो की म्युझियम मध्ये असेल किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये तिथे सुद्धा ब्रेल डिस्प्ले वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिथे अगदी एअरपोर्ट पासनं ते फार अगदी ह्या छोट्या छोट्या शहरांमध्ये सुद्धा त्या काळामध्ये होत्या. तो एक अवेअरनेसच्या दृष्टीने खूप महत्त्वाची दिसली. हा, आणि त्याच्यानंतर मग मी अनेक खरं देशांमध्ये फिरलो, म्हणजे आशियामध्ये आणि युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये. पण तिथे म्हणजे मला जास्ती त्यातला माझा जो मुख्य काळ आहे तो ऑब्विसली जर्मनीमध्ये गेला. मी अजूनही अख्ख्या युरोपमध्ये मी असं म्हणेन की ऍक्सेसिबिलिटीच्या दृष्टीने जर्मनी खूपच उत्तम आहे. आणि तिथे सगळ्याच म्हणजे अगदी गाड्यांपासनं सगळ्या शहरांमध्ये सोयी चांगल्या आहेत. आणि तिथे तुम्हाला मागितल्यानंतर मदत लगेच मिळते. गाड्यांना, बसेसना च्या बाबतीमध्ये प्रवास करणं सोयीचं आहे. मार्बुर्ग ज्या शहरामध्ये मी जात होतो ते शहर अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. मार्बुर्गचा ब्रेलर आणि हे प्रसिद्ध आहे. तिथे अनेक खरं तर ब्लाइंड विद्यार्थी त्या विद्यापीठामध्ये शिकतात, हे मी बघितलेलं आहे. आणि मी म्हटलं असं की व्हीलचेअर पासून सगळीच ऍक्सेसिबिलिटी तिथे खूपच चांगल्या पद्धतीने आहे. मी अख्ख्या युरोपमध्ये मला वाटतं जर्मनी त्या बाबतीमध्ये आणि मार्बुर्ग मला वाटतं युरोपमधल्या पहिल्या 5 शहरांमधलं आहे की जिथे ऍक्सेसिबिलिटी सगळ्यात चांगली आहे. महेश तर मी पुष्पा बोलते. हो, पुष्पा बोलते. हा, बोल पुष्पा. असं म्हणजे एवढं काही महत्वाचं नाहीये, पण एक माझी उत्सुकता म्हणून मागे वळून पाहताना आपण असं जेव्हा म्हणतो जे सुरुवातीला आपण गेलो तुमच्या शिक्षणापासून वगैरे, ते जे सर होते ज्यांच्यामुळे तुम्ही इथपर्यंत पोहोचलात, ते सर तुम्हाला पुन्हा भेटले का आणि तुमच्यात कसा संवाद झाला? ते जर भेटले असतील तर. क्षीरसागर सरांबद्दल बोलते महेश. ती क्षीरसागर सरांची नंतर भेट झाली. त्यांना खूप आनंद होताच त्यांच्या मनामध्ये, कारण की त्यांना असं वाटायचं की कोणीतरी आपलं एक संस्कृत घेऊन पुढे करिअर करावं. आणि मग ते त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी केलं, याचं त्यांना खूप कौतुक होतं, आनंद होता. आणि त्यांनी मला पुण्याला पाठवलं आणि त्यांच्यामुळे मी इथे पुण्याला एस्टॅब्लिश झालो, हे समाधान त्यांना होतं. पण नंतरच्या काळामध्ये मी ते काही काळ इथे नव्हते. नंतर ते पुण्यात आले, निगडीला राहत होते. त्यावेळी 1-2दा आमची भेट झाली आणि नंतर ते गेल्याचीच बातमी कळली. त्या व्यतिरिक्त महेश कधी गेले? कधी गेले विचारतो? मला तर साल नेमकं आठवत नाही, त्या बाबतीत माझी मेमरी अगदी वाईट आहे. पण बरीच वर्ष झाली, इतकंच माहिती आहे. मी पण त्यांना कधी भेटले नाहीये. लता एक चांगली लेखिका पण आहे आणि कवयित्री सुद्धा आहे. तिची 2 पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. तर लताला माझी विनंती राहील की तिने आपल्याला अनागताच्या सांज सावल्या यातल्या किमान 2 कविता आपल्या सर्वांसाठी वाचाव्या. त्याच्या आधी महेश सरांनी पण लेखन केले, फक्त ते त्यांचं काय म्हणतो आपण अकॅडमिक स्तरावरचं आहे, पण तरी पण त्याची पण एक कल्पना आपल्या सगळ्या श्रोत्यांना व्हावी म्हणून
त्याविषयी त्यांनी थोडं सांगितलं तर बरं होईल. आणि मग लताताईंच्या कवितांनी आपण हवं तर हा कार्यक्रम थांबवूया आजच्या पुरता. चालेल, मी तोपर्यंत तिला ते कविता शोधायला वेळ मिळेल. हो, धन्यवाद. हा, तर मी माझं लिखाण हे खरं तर ललित लिखाण मी फार काही केलेलं नाही. प्रकाशला आठवत असेल की अगदी ब्लाइंड वीकला वगैरे सुरुवातीला आम्ही जेव्हा जायचो त्यावेळी स्पर्धेसाठी म्हणून काहीतरी पटकन कविता तुमच्या संयुक्त कविता म्हणजे संयुक्त पाडलेल्या कविता असायच्या ना काहीतरी, असं मी ऐकलं होतं. हा, नाही आम्ही सुरुवातीला एकदा प्रत्येक सेक्टरमध्ये बक्षीस मिळावं म्हणून आमच्याकडे त्यावेळी काव्य ह्याच्यामध्ये कोणी नव्हतं आणि त्यावेळी प्रकाश असा मी आता जसा तो कवी म्हणून हे झालेला आहे तसं तो त्यावेळी कविता फार लिहित नसे. आणि त्यावेळी आम्ही म्हटलं की ठीक आहे रे, चल आपण 2 पटकन कविता लिहूया. आणि मग त्याला कविता सांगितल्या, प्रकाशने त्या फ्रेममध्ये लिहिल्या आणि मग त्या आम्ही उमाकांतला वाचायला दिल्या होत्या आणि त्या वाचून त्याला बक्षीसही मिळालं होतं. आठवते का त्यातली कुठली? एक कविता मी वाचली होती, एक उमाकांतने वाचली होती आणि अनेक मुली त्या प्रेमात पण पडल्या होत्या उमाकांतच्या त्यावेळी. त्याच्या ती प्रेम कविता वाचल्यामुळे अरे प्रेमात पडल्या म्हणजे गझल होती. आणि आठवते का त्यातलं थोडंसं काय? सामाजिक काहीतरी अखंड नावाचं होतं. आठवत असेल आता मला वाटतं. अखंड नावाने काय सगळं काही असंच आहे बाबा, काहीतरी होतं बाबा. माझेच शब्द आता परके मलाच झाले, किती सांगणार होतो परी सांगता न आले. अच्छा अच्छा. ओठांवरी माझ्या काय गोठून बर्फ झाले असं काहीतरी होतं. कितीदा उरातून या दाटून आले शब्द, कितीदा उरातून कितीदा उरातून या दाटून आले शब्द, ओठांवरी तयांचे गोठून बर्फ झाले असं ती गझल होती. चांगली होती. दाटून शब्द आले आणि मग ते आलेचा यमक आहे ना म्हणजे तो. शेवट कितीदा उरातून या नाही, कितीदा उरातून या आले फटून शब्द, सगळं कळले. गोठून बर्फ झाले. काहीतरी ते होतं की तुलाही म्हणजे मी सांगण्याची गरजही नाही, तुला समजलेलं होतं असं काहीतरी होतं लास्ट त्या कवितेचा. त्याचं होतं ते मलाही आता आठवत. अरे प्रकाशच्या साठी केली ती कविता होती, ती सामाजिक आशयाची कविता होती की काय होतं प्रकाश ते तरी नजर आहे असं काहीतरी. हा, ते असं होतं की वाटलं होतं आता तरी सर्व काही बदलणार आहे, वाटलं होतं आता तरी सर्व काही बदलणार आहे, पण खरे सांगतो बाबांनो सारे अजून तेच आहे, सारे अजून तसेच आहे. हवे होते बदलायला ते सारे अजून तसेच. धर्मांतराचा कॉन्टेक्स्ट असणारी कविता होती की झालं, नावं बदलली, बौद्ध आयडेंटिटी आली, तरी पण लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन तसाच राहिला. अशा सगळी ती कविता. 2 कविता मला दोघांनाही तर बक्षीस मिळाली होती. त्याच्यानंतर मात्र ते काही मी माझं ललित लिखाण काही झालं नाही. काहीतरी यातली एक महेशला सुचलेली एक ओळ फक्त मला महेशची आठवते, क्रांती की शांती की क्रांती मनात आमच्या पेच आहे, खरे सांगतो बाबांनो अजून सारे अजून तेच आहे. महेश गद्य लेखनाबद्दल बोल. तर त्याच्यानंतर मग अकॅडमिक लिखाणामध्ये बेसिकली येतं म्हटलं असं की माझा पीएचडीचा थिसिस जो आहे तो गद्य लेखनाबद्दल ते सांगायचं तर की मुख्य म्हणजे पाली साहित्य आणि बौद्ध विचारामध्ये लिहिले जातं. माझा मुख्य एक रिसर्चचा विषय आहे की तो कम्पॅरेटिव्ह ग्रामर समेत तौलनिक व्याकरणाचा अभ्यास. तर तो माझा पीएचडीचा थिसिस आहे, ते पुस्तक स्वरूपामध्ये प्रकाशित झालं. त्याच्यानंतर त्रिशरण एवं मे सुतम एकम सुमम भगवा अशी काही छोट्या पुस्तिका प्रकाशित झाल्या. आणि मग काही संपादित केलेले ग्रंथ आहेत. मध्ये आकाशवाणीवरती आम्ही बौद्ध विचारधारा नावाचं एक रूपकांची मालिका पुणे आकाशवाणीवरनं केली होती. त्याच्यामध्ये आम्ही त्यातले दोन भागांचं लिखाण मी केलं होतं आणि ते आता बौद्ध विचारधारा या नावाने ते पुस्तक म्हणून प्रसिद्ध झालेलं आहे. ते संपूर्ण ती रेडिओ फीचर सिरीज जी आहे ती आहे. तर अशा स्वरूपामध्ये आहे. आणि आता अनेक काही बाकी प्रोजेक्ट्स वरती काम चालू आहे. हे मुख्य म्हणजे आता सगळं बहुतेक अकॅडमिक लिखाण आहे. मी आता ललित स्वरूपाचं लिहिते, लता लिहिते कविता आणि दोघांनी क्षेत्र वाटून घेतलंय म्हणजे स्वरूपामध्ये. आणखी वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी त्या कविता तर लिहितातच, पण त्याचबरोबर त्यांनी त्या जे काही बाहेरच्या देशात बाहेरच्या जगात जे काही अनुभवलं त्याच्यावर त्यांची अनुभव कथनं पण आहेत ना. म्हणजे प्रवास वर्णन नाही म्हणता येणार त्यांना, पण अनुभव कथन किंवा त्यातल्या गोष्टी घेऊन त्यांनी काही लेखन केलेले असंही आहे. कथन आहे ते ललित लेख तिने लिहिलेले आहे. त्याचं एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. मी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं लिहिलेली कविता वाचते.
युगायुगातून एखादाच मैत्रीचा स्वर जन्म घेतो या पृथ्वीवर, कवेत घेतो अवघ एकाकी अवकाश, अन बोलकं करतो त्याला अपार करुणेनं. ज्याच्या नुसत्या असण्यानं उजळते आयुष्याची अमावस, आणि उजळत जातो भवताल आदी अरूप प्रकाशात. ज्याच्या अनाहत नादानं सारा कोलाहल ताल धरतो, अन गुणगुणत राहतो अखंड अनागताची सुंदर गाणी. त्या अनाम स्वराशी माझं नातं जुळत राहतं, त्याच्यातून मी माझ्यातून तो नित्य नव्यानं रुजत राहतो. काय बात आहे. शोध नावाची आहे. एकेकाशी असलेले लागे बांधे, क्षणात जोडलेले ऋणानुबंध, दूर गेलेले सखे सोबती, जीव जडलेली शहरं ठिकाण क्षण, सगळं पिंजून पाहतीये पुन्हा पुन्हा, आणि कण कण सुटा करती अस्तित्वाचा, या आशेनं की आता तरी माझी पाळमुळं मला सापडतील, आणि अंत होईल युगानुयुगांच्या अस्वस्थतेचा. क्या बात. एक रस्ता डोळ्यासमोर येतोय पुन्हा पुन्हा, जो मी नक्कीच उडवला होता कुणाला तरी भेटण्यासाठी. भीतीदायक चढ उतारांचा, अतर्क्य वळणांचा, आणि पाय घसरणीचा. सोबतीला बहुधा फक्त धौलाधार, आणि आकाशाला कवेत घेणाऱ्या त्याच्या पर्वतरांगा. प्रवास कुठून सुरू झाला आणि कुठे संपला आठवत नाही. कुणाचा शोध, कशाचा शोध, काही समजत नाही. अस्तित्वाची पाळमुळं कुठं रुजली होती, दुःखाची नाळ कशाशी अजूनही जोडली गेलीये उमगत नाही. अस्तित्व विखुरलं कधीच, आणि विस्मरणाची धूळ सोबतीला. सगळे धागे गोळा करू कसे, आणि पुन्हा तुला शोधायला सुरुवात करू कुठे. तर महेश सर आणि लताताई दोघांनाही खूप खूप धन्यवाद. कारण जवळजवळ 2.5 तास आपण बोलतो आहोत आणि एवढा मोठा वेळ आपण एकत्र घालवलेला आहे, आणि सगळ्याच बाजूने सगळ्याच अंगाने मनमोकळी अशी चर्चा झाली असं म्हणायला हरकत नाही. तुम्हीही मोकळेपणाने सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. ज्यांना शक्य झालं त्यांनी प्रश्न विचारले त्या सर्वांनाही मी धन्यवाद देतो, आणि पुन्हा आपण भेटत राहू नव्या नव्या निमित्ताने. पण आजच्या या गप्पा गोष्टींची सुरुवात, या उपक्रमाची सुरुवात आपल्याकडून झाली, ही पण एक महत्वाची गोष्ट वाटते. कारण सुरुवातीला काही अडचणी येतात, काही आपल्या तांत्रिक अडचणी असतात, त्या सगळ्या समजून घेणाऱ्या व्यक्ती सोबत असल्यामुळे अडचण आली नाही, किंवा एक विश्वास वाटला की आपण हे करू शकू, पार नेऊ शकू. तेव्हा खूप मनापासून धन्यवाद आपल्या सगळ्यांना. महेश आणि लता आणि इतर सहभागी सर्वांनाच मनापासून धन्यवाद. धन्यवाद.